त्याला पोबा केल्यानंतर त्याला चुना द्यायचा आहे आपल्याला. चुना द्यायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण फॉर्मेलिन पण मिक्स करतो. चुन्याचं पूर्ण रंगरंगोटी केल्यानंतर त्याला पक्ष्यांची जी हे आहे, पक्षीगृहाची जी रचना आहे ती 1 फूट साधारणतः साईडला जी भिंत आहे, रुंदीची भिंत पूर्ण बांधलेली असते पूर्णपणे 30 फूट जी रुंद आहे. पण साईडला जी काही आहे, साईडला जी भिंत आहे त्याच्यामध्ये 1 फूट उंच फक्त आपली भिंत असतं. आणि नंतर मात्र आपल्याला जाळ्या बसवायच्या आपल्याला त्याच्यामध्ये. आणि जाळ्या बसवल्यानंतर काय, जाळ्या बसवल्यानंतर आपण काय करतो की त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन राहील, वायुविजन राहील चांगल्या प्रकारे. म्हणून आपण एक करायला पाहिजे की त्याला वायुविजन राहण्याच्या दृष्टीने आपल्याला चांगल्या प्रकारचं त्याला हवा खेळती राहील, पक्षीचं आरोग्य चांगलं राहील त्या दृष्टीने. आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हा आहे की याच्यामध्ये आपल्याला पक्षी येण्यापूर्वी आपल्याला जे निर्जंतुकीकरण करायचं आहे याच्यामध्ये शेड मधलं जे काही जाळे असतील ते स्वच्छ करणे आहे, पोटॅशियम परमॅंगनेट आहे, कॉस्टिक सोडा आहे आणि ब्लिचिंग पावडर, ह्या दोघांचं मिश्रण करून आपण स्वच्छ करायचं आहे आपल्याला शेड. पक्षी येण्यापूर्वी साधारणतः आपण हे 15 दिवस आधी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. हा सर्वात महत्वाचा भाग आहे याच्यामधला, नियोजनामधला. आता याच्यामध्ये एक आहे की आपण फ्लेमगनचा पण वापर करतो याच्यामध्ये बरेचदा, की ज्या ठिकाणी काही भेगा असतील त्या ठिकाणी बरेचदा उसाइड्स असतात, आधीचे काही स्पोर्स असतात, लिटर असतं आधीचं. तर लिटर हे जे आहे हे लिटर आपण आधीच पूर्ण बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे एकदम काही त्या पोल्ट्री शेडच्या जवळ खत नको त्याचं पोल्ट्रीचं, कारण की जवळ असलं तर काय होईल की त्याच्यामुळे ते दुर्गंधी तयार होईल, तिथे रोगजंतू होण्याची शक्यता राहते. म्हणून आपण काय करायला पाहिजे की हे जे काही आहे हे आपण आधीच त्याचं विल्हेवाट लावली पाहिजे. आणि पक्षीगृहामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की आपण हे चुना वगैरे सर्व दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी कोरडं राहण्यासाठी एक साधारणतः 8 दिवसा अवधी द्यायचा आहे आपल्याला, सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि याच्यामध्ये एक आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लेमगननं सगळं स्वच्छ करून जाळ्या हे करायच्या आपल्याला. आणि पक्षी येण्यापूर्वी आपल्याला जेव्हा आपण ह्याची ऑर्डर देणार आहे त्यामध्ये एक बघायला पाहिजे आपण की सर्वप्रथम की पक्षी येण्यापूर्वी साधारणतः 8 दिवसाची आपण तयारी करायची आहे आपल्याला. आणि दुसरी बाब म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला हे करायचं आहे की ऑर्डर जी देऊ आपण हॅचरीला, चांगल्या नामवंत हॅचरीला आपल्याला ऑर्डर द्यायची आहे. याच्यामध्ये एक होईल की पक्ष्यांची जी आहे जे डेबा 1 दिवसाची जी पिल्ले आहे आपण दिवशी जे घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रतीचे चिक्स हवे आहे, हे महत्वाचा भाग आहे. बरेचदा असं पण होतं की चांगल्या हॅचरीज नसतील तर काय होतं की पक्ष्यांचा जी वेट असते, डेबल चिकचं जे वजन असतं ते कमीत कमी साधारणतः 50 ते 60 ग्रॅम आपल्याला हवं आहे चांगल्या डेबल चिकचं, ते आपल्याला हवं आहे. म्हणून आपल्याला एक बघितलं पाहिजे की ते डेबल चिक्स जे आहे चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे आपल्याला पाहिजे. आणि याच्यामध्ये एक होतं की सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे की आपण पक्षी जे आणू, डेबल चिक्स आणणार आहे आपण हॅचरीमधनं, हे येण्याच्या पूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे. पूर्वतयारी म्हणजे आपल्याला 8 दिवस आधी तरी करायची आहे, कारण की याच्यामध्ये जो कन्सेप्ट आहे महत्वाचा की पिल्लांचं संगोपन करण्यासाठी जे ब्रुडिंग आपण ज्याला म्हणतो, ब्रुडिंग म्हणजे काय आहे की एक चांगल्या वातावरणामध्ये, उबदार वातावरणामध्ये, आरामदायी वातावरणामध्ये आपल्याला पिलांची वाढ करायची आहे याच्यामध्ये. म्हणून आपण एक बघायचं आहे की याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हा की चिक्स येण्यापूर्वी आपल्याला जी तयारी करायची की त्याच्यामध्ये आपल्याला काही मेडिसिन्स घ्यायची आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे व्हेंटिलेशन, शेडला पडदे लावणे, ह्या गोष्टीची तयारी करायची आहे. आणि ब्रुडिंगसाठी आपल्याला पक्ष्यांचं जे संगोपन करायचं आहे आपल्याला डेवल चिकचं, याच्यासाठी आपल्याला त्याची ब्रुडिंगची रचना करायची आपल्याला तिथे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये डेवल चिकचं जे आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला कंपार्टमेंट बसवायचे आहे. कंपार्टमेंट म्हणजे तुम्हाला आता काही पिपडी दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्रुडिंग हे जे आहे याच्यामध्ये जो हे आहे की आपल्याला जे चिक्स आणणार आहे आपण याच्यामध्ये, हे बघा याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आणि हा जो भाग आहे हे गोल आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ह्या साईडला बसत नाही का ते, नाही दुसरं लावणार पीपीटी दुसरं मॅनेजमेंटचं. याच्यामध्ये चिक्स जे आहे आपले, चिक्स आणल्यानंतर आपण काय करणार आहे की ह्या ठिकाणी 4 जो भाग आहे पूर्ण रूमचा, आपण साधारणतः आता 1000 चिक्स जर आणलेले असेल साधारणतः त्याच्यामध्ये आपण एक बघणार आहे की 2 भाग केले आपण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ब्रुडरची मांडणी केली आपण.
100 वॅट बल्बचा आपण इथे ब्रुडर लावलेले आहे. याच्यामध्ये आता पक्ष आपली चीकची संख्या किती आहे याच्यावरून आपण हे करणार आहे, ठरवणार आहे की आपल्याला किती ब्रुडरची आवश्यकता आहे त्याच्याप्रमाणे. आता नंतर आपण याच्यामध्ये एक बघायचं आहे की याचं जे पुढे घेणार मला काय मी ना बस. आता आपण एक बघितलं की ब्रॉयलर येण्यापूर्वीची तयारी आपण केली आहे पूर्णपणे. समोर घ्या. हा, याच्यामध्ये आपण ब्रुडरची एक बघणार आहे की आता याच्यामध्ये ब्रुडरचा जो भाग आहे आपल्याला किती आपण याच्यामध्ये हे करणार आहे बघा. आपण याच्यामध्ये चिक्स किती आहे याच्यावरून आपण बघणार आहे याच्यामध्ये. आता उगवण्याची साधनं काय आहे, ब्रुडर्स आहे इलेक्ट्रिक. गॅस ब्रुडर पण आता आहे. नंतर आपण इलेक्ट्रिक ब्रुडर आहे. कोळशाची शेगडी आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो. फक्त याच्यामध्ये एक आहे की 2 ते साधारणतः 25 वॅट प्रति पक्षी आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये एका पक्षाला लागतं. याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये रचना करायला हवी. ब्रुडर मध्ये एक आहे की याच्यामध्ये पुन्हा आपण एक थर्मामीटर लावायचं आपल्याला याच्यामध्ये, रूम थर्मामीटर. याच्यामध्ये एक बघायचं की पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला फर्स्ट वीक मध्ये 95 डिग्री फॅरनहाइट टेम्परेचर पाहिजे आपल्याला. सेकंड वीक मध्ये आपल्याला 90 डिग्री फॅरनहाइट पाहिजे. थर्ड वीक मध्ये आपल्याला 85 डिग्री फॅरनहाइट पाहिजे. फोर्थ वीक मध्ये आपल्याला 80 डिग्री फॅरनहाइट पाहिजे टेम्परेचर आपल्याला. आणि फिफ्थ वीक मध्ये 75. फिफ्थ वीक पर्यंत आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये एक बघणार आहे की ब्रुडर मध्ये थर्मामीटर एक साईडला ठेवायचं, म्हणजे थोडंसं एक 2 फूट उंच, जेणेकरून आपल्याला टेम्परेचर बघता येईल याच्यामध्ये. ब्रुडरची जी हे आहे उंची जी आहे ही साधारण आपण 2 फूट ठेवतो आहे इथे. हे इथे आपण ब्रुडर लावलेला आहे. ओके. ब्रुडरच्या मापाचा जर विचार केला आपण तर जमिनीवर योग्य अंतर ठेवून आपण हे करायचं आहे याच्यामध्ये. चिक गार्ड नुसारच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पक्ष्यांची करायचं आहे. आता इथे ब्रुडरची मांडणी जे करू आपण, साईडला आपण हे चिक गार्ड लावलेले आहे गोल, पक्ष्यांच्या संख्येनुसार याच्यामध्ये. सर्वप्रथम म्हणजे चिक गार्ड ब्रुडर पासून फार लांब जाणार नाही एवढी त्याची आपण काळजी घ्यायची आहे. सर्वात म्हणजे थंडी जर असली तर तेव्हा बाधा होणार नाही किंवा एकमेकावर त्या गुदमरून पडणार नाही हे बघायचं आहे. आता याच्यामध्ये युनिव्हर्सल पक्ष्यांची आपल्याला मुवमेंट पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. हे जे आपण ब्रुडरची अरेंजमेंट केलेली आहे. जर पक्षी जर आपल्याला जर लक्षात आलं की एका जागेवरच पूर्ण घोळका करून उभे आहे ब्रुडरच्या खाली, याचा अर्थ काय म्हणायचं आपण की लाईटची कमतरता आहे इथे, म्हणजे हीट कमतरता आहे, ऊब नाही डोळी त्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये, म्हणून पक्ष्यांची इथे गर्दी होत आहे. जर समजा आपल्याला जर असं आढळून आलं की पक्षी जे आहे हे आपल्याला दूर दूर जात आहे, याचा अर्थ काय की याचा अर्थ आपल्याला की याचं व्होल्टेज जे आहे म्हणजे इथे जास्त उष्णता निर्माण झालेली आहे, म्हणून पक्षी हे दूर दूर जात आहे. म्हणून आपल्याला युनिव्हर्सल मुवमेंट पाहिजे पक्ष्यांची. चिक्सची मुवमेंट जी आहे ना ही युनिव्हर्सल असली पाहिजे सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये. हे तुम्हाला काही पीपीटी मध्ये दाखवतो. याच्यामध्ये जाणार नाही ब्रुडर चिक गार्ड पासून पहिले दूर जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे की आवश्यकतेनुसार वाढणाऱ्या अतिरिक्त जागेचा आपण विचार केला पाहिजे. आता सर्वात बाद म्हणजे की हे जे चिक्स आहे आपण आणलेले, याच्यामध्ये आपल्याला एक करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला येण्यापूर्वी हे जर हे तुमची रूम असेल तिथे, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला भाताचं चूस टाकायचं आहे सर्व ठिकाणी. हे तुम्ही इथे ब्रुडरची रचना केलेली आहे, ब्रुडरची अरेंजमेंट केलेली आहे.
आपण भाताचा तूस टाकल्यामुळे काय होईल, त्यामध्ये ऊब निर्माण होईल पक्ष रूम मध्ये, पोल्ट्रीचे जे आपलं शेड आहे त्याच्यामध्ये. आता ह्या ठिकाणी तुम्ही पोल्ट्रीचे हे जे तयार केले आहे, ब्रोडर्सची मांडणी केलेली आहे बोल. त्यामध्ये एक बघायचं आपल्याला की टेम्परेचरचं थर्मामीटर तुम्ही इथे लावलेलं आहे, युनिव्हर्सल मुवमेंट असली पाहिजे, त्यामुळे तुम्हाला या पीपीटीहून लक्षात येईल. तुम्हाला काही याच्यामध्ये हे फोटो आहे की सुरुवातीला आपण पक्षी येण्यापूर्वी काय तयारी करायची. आपण मग जे सांगितलं निर्जंतुकीकरण, पोल्ट्रीचे जे चिक्स, ड्रिंकर्स, फीडर्स असेल, वाटरर असेल, याची आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छता करायची आहे. पोटॅशियम परमॅंगनेट, ब्लिचिंग पावडरचे आहे ना, ते पीपीटी मध्ये तुम्हाला मी दाखवत आहे. आता तुम्ही इथं बघितले असेल की चिकगार्ड लावलेला आहे त्या ठिकाणी, काही ब्रुडर्स पण आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पक्षी येण्यापूर्वी आपण काय करतो की हे जे आपण तूस टाकलेलं आहे, भाताचं तूस, त्याच्यावर आपण हे पेपर टाकलेला आहे याच्यामध्ये. तुम्हाला याच्यामध्ये आपण याच्यामध्ये पेपर टाकलेला आहे, आधी भाताचा तूस घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर आपण त्याच्यामध्ये हे जर तुमचं रूम असेल याच्यामध्ये, हे 4 जर तुम्ही ब्रोडरची मांडणी केलेली आहे या ठिकाणी, सर्व ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, भाताचा तूस टाकायचा आहे. एक चांगलं बेडिंग मटेरियल तयार होईल सर्व ठिकाणी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये चिकगार्ड बसवायचा आहे या ठिकाणी. हा चिकगार्ड मी हे इथे केलेला आहे त्या पूर्णपणे. ही चिकगार्ड आहे. तुम्ही याच्यामध्ये लोखंडी पत्र्याचा पण उपयोग करता येईल तुम्हाला, किंवा पृष्ठाचा पण करता येईल. याच्यामध्ये बघा तुम्ही याच्यामध्ये लोखंडी पत्र्याचा उपयोग केलेला आहे. आणि त्यांनी काय केलंय, त्याच्यामध्ये तूस टाकल्यानंतर त्याच्यावर पेपर टाकलेले आहे, वर्तमान पेपर टाकलेले आहे याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये. कारण की पक्षी आल्यानंतर त्याला कळत नाही की आपण जे मॅश देणार आहे त्याला खायला, तर खाद्य खायचं की तूस खायचं. म्हणून काय होतं की याच्यावर आपण एक पेपर टाकायचं, याच्यावर आपल्याला पेपर टाकल्यानंतर एक चांगलं बेडिंग मटेरियल तयार होतं. या ठिकाणी पेपर टाकायचा आपण. ही पूर्वतयारी केली आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला दिसेल आपल्याला. हे बघा, ब्रोडरची मांडणी केली आहे, तूस केलेला आहे, तूस टाकलेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे. आता 21 दिवसांनी पिले आल्यानंतर, अंड्यातून बाहेर आल्यानंतर त्यांना सर्वप्रथम म्हणजे उबदार त्याला वातावरण निर्मिती आपल्याला तयार करायची आहे या ठिकाणी. आता आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, पक्ष्यांना ग्लुकॉन-डीचं पावडर द्यायचं आहे, व्हिटॅमिन EDC द्यायचं आहे. इथे चीप ड्रिंकर पण तुम्हाला ठेवायचे आहे. त्या ठिकाणी साईडला तुम्हाला चीप ड्रिंकर आणि फीडर ठेवायचे आहे. बघा तुम्ही याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे पिले आल्यानंतर आपण बघितलं, हे बघा कशा पद्धतीनं आपण अरेंजमेंट केलेली आहे या ठिकाणी. हे तापमान सेल्सिअस मध्ये दाखवलेलं आहे. फॅरनहाईट मध्ये तुम्हाला मी सांगितलं की 95, 90 सेकंड आठवड्याला, तिसऱ्या आठवड्याला 85, नंतर 80 आणि 75. आता याच्यामध्ये एक बघा की तुम्हाला दिसेल की युनिव्हर्सल मुवमेंट आहे पक्ष्यांची. बघा, युनिव्हर्सल मिक्सिंग जर मुवमेंट असेल तर काय म्हणायचं आपण, हे तापमान बरोबर आहे ब्रुडरचं. आपल्याला जे हवा आहे टेम्परेचर वीक वाईज, हे टेम्परेचर बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काय होईल की
टेम्परेचर जर व्यवस्थित असलं तर पक्ष्यांची वाढ चांगली होईल. सगळ्यात महत्वाचं पक्ष्यांची वाढ चांगली होणे फार महत्वाचं आहे. आपण सुरुवातीला एक करणार आहे की पहिल्या आठवड्यामध्ये काय काय लागणार आपल्याला त्याला हे बघू की व्हिटॅमिन A, D3. नंतर पक्ष्यांची वाढ होणार आहे. हे महत्वाचं आहे की पक्ष्यांचं वजन त्या पायावर येणार आहे. म्हणून आपल्याला त्याला कॅल्शियमची पण गरज आहे. कॅल्शियम फॉस्फरसची गरज आहे. नाहीतर काय होतात पाय असे बेंड होतात त्याचे. पाय बेंड झाल्यामुळे मग कसं होतं कॉर्ड टू पॅरालिसिस सारखं व्हिटॅमिन B डेफिशियन्सीमुळे. म्हणून त्याला व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स द्यायचा आपल्याला. व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स हे आपल्याला देणं गरजेचं आहे. हे तुम्ही बघितलं असेल युनिव्हर्सल मुवमेंट याच्यामध्ये कशी दिसते छानपैकी ब्रुडिंग मध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्कलमध्ये पण दाखवलेलं आहे बघा तुम्ही युनिव्हर्सल ब्रुडिंग ज्याला म्हणतो आपण. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की ब्रुडिंगचं जे फेज आहे 0 to हे याच्यामध्ये आपण जे फिक्सचा जो फेज आहे 0 to 1 वीक 6 आठवड्यापर्यंत आपण याच्यामध्ये आपण ठेवतो. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की याच्यामध्ये पक्ष्यांची वाढ सर्वप्रथम सुरुवातीची ती महत्वाची आहे जेणेकरून आपल्याला नंतर पक्ष्यांचं वेट गेन चांगलं होणार आहे. म्हणून आपण त्याला थोडंसं कॅल्शियम आणि फॉस्फरस हे पण आपल्याला देणे गरजेचं आहे. आता जसजशी पक्ष्यांची वाढ होईल मग आपण काय करणार आहे हे जे आहे 4 होते तर इथे आता आपण काय करणार आहे 2च ठेवणार आहे फक्त. आता याची स्पेस थोडीशी आता आपण वाढवणार आहे. 2 मध्येच कंपार्टमेंटमध्ये आपण करणार आहे. म्हणजे 4च्या ऐवजी आपण इथं काय करणार आहे हे पक्षी इथंच फक्त हे मोठा स्पेस करणार आहे. म्हणजे पक्ष्यांना आपल्याला आता स्पेस द्यावा लागणार आहे. वाढ होणार आहे त्याची. त्याच्यामुळे आपल्याला पक्ष्यांची मुवमेंट चांगल्या प्रकारे होईल. आता तुम्हाला चिक ड्रिंकर फीडर याची अरेंजमेंट इथे आहे. तुम्हाला फीडर आणि वॉटर ड्रिंकर आणि फीडर ह्या गोष्टी तुम्हाला इथे अरेंजमेंट करावं लागेल. चिक ड्रिंकर आहे आणि फीडर आहे. चिक ड्रिंकर आणि फीडर कुठे गेलं चिक ड्रिंकर आणि फीडर त्याच्यामध्ये 0 to 6 मध्ये. आता जसं पक्ष्यांची वाढ होईल त्या प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये फीडर द्यायचं आहे. फीडिंग द्यायचं आहे आपल्याला. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये एक आहे वर जात नाही का. आता ही तुम्ही तयारी केलेली आहे याच्यामध्ये ब्रॉयलरची पिल्लं आल्यानंतरची तयारी केली आहे सर्व झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की किती छानपैकी आता बघा ब्रुडरचं वातावरण आहे याच्यामध्ये. खूप सुंदर त्यांनी बनवलेलं आहे याच्यामध्ये. युनिव्हर्सल तुम्हाला दिसेल याच्यामध्ये मिक्सिंग बघा पूर्णपणे. आणि पक्ष्यांची युनिव्हर्सल वाढ पण चांगली याच्यामध्ये होत आहे. आता याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला मधून मधून तुम्हाला बी कॉम्प्लेक्स द्यायचा आहे, व्हिटॅमिन A, D3 द्यायचा आहे, कॅल्शियम द्यायचं आहे. म्हणून आपल्याला काही गोष्टी आपल्याकडे पक्षी येण्यापूर्वीच असलेली पाहिजे. म्हणून आपण काय करायचं व्हिटॅमिन A, D3 सेलेनियम असलेली औषधी घ्यायची. काही लिव्हर टॉनिक द्यायचं आपण पक्ष्यांना जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल. आणि याच्यामध्ये एक होतं की बरेचदा सुरुवातीच्या काळामध्ये पक्ष्यांमध्ये एग योग जो असतो याच्यामध्ये एग योग हा डिझॉल्व्ह झालेला नसतो. त्याच्यामुळे पण थोडीशी मृत्यू होण्याची सुरुवातीला शक्यता राहते. आणि कॉल टू पॅरालिसिस व्हिटॅमिन B डेफिशियन्सीमुळे कॉल टू पॅरालिसिस. कॉल टू पॅरालिसिस म्हणून याच्यामध्ये अँटीबायोटिक पण द्यायची सिपेलिक्झिन सारखी कॉक्सिडिओस्टॅट असलेलं द्यायचं. आणि याच्यामध्ये पाणी जे आहे आपण पक्ष्यांना जे देणार आहे पाणी महत्वाचं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन आपण नंतर बघणार आहे. पाण्यामध्ये एकच आहे की पाणी तुम्हाला क्लोरीन युक्त द्यायचं. क्लोरीन टाकायचं त्याच्यामध्ये तुम्हाला क्लोरीन म्हणजे. आता याच्यामध्ये एकच आहे की लसीकरणाचा जो भाग आहे सुरुवातीला लसीकरणाचा जो भाग आहे सुरुवातीला याच्यामध्ये आपण सुरुवातीला लासोटा देणार आहे. याच्यामध्ये आल्यानंतर पहिली लस जी आहे ही आहे मॅरेज डिसीज नावाची MD मॅरेज डिसीज. त्याच्यामध्ये आपण बघू सर्वात महत्वाचं म्हणजे कोणताही आजार येऊ नये म्हणून हे लसीकरण जे आहे पहिला आहे आपल्याला मॅरेज डिसीज MD मॅरेज डिसीज.
हे कंपनीकडूनच ह्याच्याकडूनच त्याला दिले जाते. बरेचदा असं होतं की कंपनीकडून ह्याच्याकडून नाही दिलं तर मग आपल्याला काय होतं की पक्षी दगावण्याची एक शक्यता राहते. आताच एक 4-5 दिवसापूर्वीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सटाण्यामध्ये एक पोल्ट्री फार्म होता त्या ठिकाणी. तर हॅचरीकडनं त्यांनी जी चिक्स घेतली त्याच्यामध्ये त्यांनी कंपनीनं त्यांना सांगितलं हॅचरीने की तुम्ही गेल्यानंतर त्याला व्हॅक्सिन करा. मॅरिड डिसीजचं व्हॅक्सिन त्यांनी कंपनीनं न करता त्या ओनरला सांगितलं करायला. त्याच्यामुळे झालं काय की ते थोडंसं उशिरा केलं गेलं. उशिरा केल्यामुळे काय झालं की मॅरिड डिसीज नावाचा जो आजार आहे तो आजार तिथे झाला पक्ष्यांना आणि त्यांच्यामध्ये मरतूक सुरू झाली. म्हणजे असं आपलं एक नुकसान होऊ नये म्हणून आपण एक चांगल्या नामवंत ह्याच्याकडनंच आपण सर्वात महत्वाचं म्हणजे चिक्स घेतली पाहिजे हे लक्षात ठेवा. ते घेणे महत्वाचं आहे. म्हणून लसीकरण काटेकोर करणं पोल्ट्री व्यवसायामध्ये हे फार महत्वाचं आहे, नियोजनाचा भाग आहे. दुसरं म्हणजे आल्यानंतर आपण जे देणार आहे ते लासोटा देणार आहे. त्याच्यामध्ये एकच आहे की पहिलं जो आहे तो आपण डोळ्यामधून देणार आहे, डोळ्यामधून देणार आहे ड्रॉपमध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही बघा शेड्यूल तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये. फर्स्ट डे मॅरेज डिसीज देतो आपण, नंतर त्याला लासोडा देतो आपण त्याला. आता दुसरा म्हणजे महत्वाचं म्हणजे की लासोडा दिल्यानंतर एक 5 to 7 डेजला आपण देतो लासोडा. नंतर गंभोरा आपण त्याला देतो. गंभोरो लस आपण त्याला देतो. ही लस दिल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काय की याला मध्ये गंभोरो दिल्यानंतर याला नंतर आपण राणी लासोडा दिल्यानंतर याचा सेकंड डोस जो आहे तो 1 महिन्यानंतर रिपीट करायचा आफ्टर 30 डेज. आणि राणीकीची जी लस आहे लासोटावंत दिलेली आपण याच्यामध्ये R2B मुक्तेश्वर, R2B मुक्तेश्वर ही लस आपण त्याला द्यायची आहे. आता याच्यामध्ये ब्रॉयलर जर असेल तर आपल्याला इकडे जायची गरज नाही. 1.5 महिन्यानंतर आपल्याला लसीकरण करण्याची गरज नाही, कारण की आपण 45 डेजला आपण विक्री करतो ब्रॉयलरमध्ये. फक्त लेअर फार्म जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या लसी द्यावं लागतं. फाऊलपॉक्स मात्र आपण त्याला देतो याच्यामध्ये. 9th वीकला आपण फाऊलपॉक्स देतो त्याला. आता हे बघा तुम्हाला दिसेल फक्त लसीकरण करताना आपल्याला एक काळजी घ्यावं लागणार आहे महत्वाचं म्हणजे की लसीकरण करताना सकाळच्या वेळेला आपल्याला देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे पक्ष्यांना तो स्ट्रेस येणार नाही. म्हणून आपण काय करायचं की याच्यामध्ये एक मिल्क पावडर आपण घेणार आहे याच्यामध्ये पक्ष्यांना. नंतर थंड पाणी बर्फ घ्यायचं याच्यामध्ये आईस. पक्ष्यांच्या एका बकेटामध्ये हे टाकल्यानंतर आपण लासोटाची लस म्हणा जी आहे पहिल्या दिल्यानंतर डोळ्यामध्ये, नंतर आपण त्याला पाण्यामधून ज्या काही लसी द्यायच्या आहेत त्या आपण देताना मात्र ही काळजी घ्यायची आहे की बर्फ असलं पाहिजे थंड, आणि थंड पाण्यामध्येच आपण ती लस टाकायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा तुम्ही ह्या लसीकरण करताना ह्या बाबी आपण फार महत्वाच्या आहे. सोबत त्याला लसीकरण केल्यानंतर जो स्ट्रेस येतो तो स्ट्रेस दूर होण्यासाठी आपल्याला त्याला लसीकरण करण्याच्या पूर्वी 2 दिवस आधी आणि 2 दिवसाच्या नंतर आणि लसीकरणाच्या दिवशी आपल्याला व्हिटॅमिन A-D3 मात्र त्यांना द्यायचं आहे. व्हिटॅमिन A-D3 याच्यामुळे काय होईल, स्ट्रेस तो कमी होईल पक्ष्यांवरचा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि शीतसाखळी मेंटेन करायची आपल्याला. म्हणून कधीही पक्ष्यांच्या याच्यामध्ये आपण चिक्स मागवण्याच्या आधीच आपल्याला जर म्हटलं की मी वेळेवरच आता लस विकत आणतो तर जमेल का, तर जमणार नाही आपल्याला. म्हणून आपण मित्रांनो एक करायला पाहिजे
आता जेव्हा आपण राणीखेत आरडीची व्हॅक्सिन देणार आहे, राणीखेत डिसीज सगळ्यात महत्वाचा मानमोडीचा R2B व्हॅक्सिन, तेव्हा आपल्याला याच्यामध्ये सोबत कॅल्शियम पण द्यायचं आहे. कॅल्शियम म्हणजे पक्ष्यांची वाढ होण्यासाठी ते फार महत्वाचं आहे आपल्याला. पण पक्ष्याचे वजन तोपर्यंत आपल्याला 500 ग्राम किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला असायला पाहिजे. लसीकरण केल्यानंतर लसीचं तारीख आहे, लसीचं नाव आहे किंवा कंपनी कोणती गेली, लसीची तारीख, याची रोज निश्चित त्याची महत्वाची आपल्याला नोंदी करणे गरजेचं आहे. बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, आपण ड्रिंकर फीडर मध्ये आपण ते लस मिश्रित जे पाणी आहे थंड बर्फाचं ते आपण टाकत याच्यामध्ये. आणि वॅक्सिनेशन जे आहे काटेकोर व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं. आता याच्यामध्ये एक आहे की हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पक्ष्यांना जे आहे आपण पक्षी जे वजनावर आणलेले पक्षी विकायचे आहे वेटवर, म्हणून आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन A, D, C याचं मिश्रण आपण त्याला द्यायला पाहिजे. मधून आपण त्याला काय द्यायचं, ब्रॉयलरच्या पक्ष्यांना आपल्याला की लिव्होफेरॉल म्हणजे लिव्हर टॉनिक, जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल. आणि मधून जंतनाशक औषधी आपण त्याला महिन्यातून डिवर्मिंगसाठी आपल्याला त्याला द्यायचं आहे. आता याच्यामध्ये एक आहे की जे हे याला आपण पुलेट्स म्हणतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे की याच्यामध्ये की लसीकरणाच्या पूर्वी आपण जर जंतनाशक औषध दिलं तर त्याच्यामुळे काय होईल की इम्युनिटी एक चांगली डेव्हलप होईल त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ग्रोअरचं जे आहे मॅस आपण बघणार आहे नंतर याच्यामध्ये टप्प्यामध्ये खाद्याचं व्यवस्थापन कसं करायचं. पाणी सरासरी 5 ते 6 लिटर प्रति 200 पक्ष्यांमध्ये आपल्याला हे द्यायचं आहे. आता याच्यामध्ये डीबीकिंगचा जो भाग येतो लेअर पक्ष्यांमध्ये 16 वीक मध्ये आपण डीबीकिंग आपण का बरं करायचं याच्यामध्ये 16 आठवड्यामध्ये, की याला जे पक्षी जे आहे एकमेकाला टोचण्या मारतात याच्यामध्ये इंज्युअर्ड करतात पक्षी. म्हणून असं जर आढळलं तुम्हाला तर डीबीकिंग करायचं आणि थोडंसं पाण्याचं थोडंसं मिठाचं प्रमाण थोडंसं आपण टाकायला पाहिजे 2-3 दिवसामध्ये. आता लसीकरण तुम्ही हे केल्यानंतर सर्वांमध्ये एक आहे की हे जे लिटर आहे सुरुवातीला आपण जे टाकलेलं आहे लिटर, बघितलं तुम्ही हे लिटर 2 इंच हा थर आहे. थोडंसं नंतर तुम्हाला हे जे तूस आहे भाताची हे थोडंसं वाढवायचं आहे. 2 इंच जी आहे याच्याऐवजी आपल्याला हे थोडीशी 3 इंच करायची, वाढवायचं आहे. म्हणजे एक प्रकारे चांगलं बेडिंग मटेरियल तयार होईल त्या ठिकाणी. आणि अशक्त पक्षी जे काही असतील याच्यामध्ये तुम्हाला वाढणं झालेले असतील किंवा लंगडणारे पक्षी असतील त्यांना वेगळं करायचं तुम्हाला, जेणेकरून त्याला प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल. आता याच्यामध्ये एक आहे की अंडी देणाऱ्या पक्ष्यांचं आपण जर बघितलं याच्यामध्ये आपल्याला जे अंडी देणारे पक्षी आहे याच्यामध्ये पुलेट जे आहे 9 ते 20 आठवडे झाल्यानंतर हे जे पुलेट आहे हे आपण काय करतो, लेअर फार्मला शिफ्टिंग करतो. शिफ्टिंग शक्यतो काय करायचं, वाढणारे जे काही पक्षी आहेत ते सकाळच्या आवरमध्ये किंवा संध्याकाळच्या आवरमध्ये आपण शिफ्टिंग करायला पाहिजे. 1800 ते 2200 चौरस फीट जागामध्ये आपल्याला साधारणतः म्हणजे आपल्याला पक्षी एवढी जागा हवी आपल्याला गादी पद्धतीमध्ये. आणि याच्यामध्ये एक बघितलं का तुम्ही की पाण्याची जागा जी आहे ती 2.5 लिटर चौरस याच्यामध्ये लिटर आपल्याला पाण्यासाठी जागा लागणार आहे प्रति पक्षाप्रमाणे. आणि खाद्यासाठी जागा लागणार आहे 12 ते 15 लिटर याच्यामध्ये पक्ष्यांप्रमाणे. आता याच्यामध्ये एक बघितलं की याच्यामध्ये प्रकाश योजना जी आहे याच्यामध्ये लाईटची गरज आहे आपल्याला. लेअर जो फार्म आहे याच्यामध्ये एक बघितलं की लेअरच्या याला नॅचरल जो नैसर्गिक आपल्याला तो लाईट लागतो प्रकाश, याच्यामध्ये 16 आठवडे आपल्याला आवश्यकता आहे. 16 आठवडे. मग याच्यामध्ये नैसर्गिक जो आपल्याला 12 तास मिळतो लाईट आपल्याला, याच्या व्यतिरिक्त 4 ते 6 तास आपल्याला कृत्रिम रीतीने आपल्याला लाईट द्यायचा आहे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला 4 ते 6 तास तरी लाईट आपल्याला प्रकाश विजन ज्याला म्हणून आपण ते असणं गरजेचं आहे. आणि प्रकाश देताना आपल्याला एक बघायचं की त्याच्यामध्ये एक साधारणतः 1-2 मीटर उंचीवर लाईटची आपण व्यवस्था आपल्याला करायची आहे. आता याच्यामध्ये एक आहे की हे बघा तुम्ही लाईटिंग तुम्हाला दिसेल, लाईटचा काय इफेक्ट पडतो लेअरवर. ऑप्टिक नर्व जे आहे ब्रेन मध्ये याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड जे आहे याच्यामध्ये काय होतं की गोनॅडोट्रोपिन्स हार्मोन्स जे आहे ते सिक्रेट होतं आणि ऑप्टिक नर्वद्वारे
गोनाडोट्रोपिन हॉर्मोन्स हे जे सिक्रेट झाले की याच्यामध्ये काय होईल, पक्ष्यांमध्ये एक हार्मोनल चेंजेस तयार होतो आणि एक प्रोडक्शनसाठी त्याची आपल्याला मदत होते. 20 आठवड्यापासून आपल्याला एक प्रोडक्शन सुरू होतं त्याच्यामध्ये. 20 वीक्स पासून आपल्याला एक प्रोडक्शन सुरू होतं. हे साधारणतः 35व्या आठवड्यामध्ये पीक पिरियड मध्ये जातो. म्हणजे 20 आठवड्यापासून गेल्यानंतर हा वाढतो आपल्याला तर 35व्या आठवड्यापर्यंत जातो आणि नंतर पुढे मग आपल्याला स्टेबल राहतो. नंतर आपल्याला हे अप टू 72 वीक्स पर्यंत आपल्याला अंडी उत्पादन मिळते. इथे आपल्याला सुरुवातीला 20 वीक्सच्या नंतर आपल्याला 35% आपल्याला उत्पादन मिळते. पण या ठिकाणी आपल्याला मधल्या पिरियडमध्ये आपल्याला 65 to 80% इथे आपल्याला त्याचा पीक पिरियड दिसतो. आपल्याला ही वाढ झालेली दिसते. 24 आठवड्यामध्ये 50% पर्यंत आपण जातो आणि नंतर स्टेबल झाल्यानंतर आपण पुढे अप टू 72 वीक्स पर्यंत मग थोडासा ग्राफ त्याचा मात्र खाली येतो. साधारणतः ॲव्हरेज एक प्रोडक्शन जर काढलं वर्षाकाठी, आपण जर आपल्याला एका कोंबडी मागे आपल्याला ॲव्हरेज एक प्रोडक्शन जर काढलं तर आपल्याला साधारण 280 अंडी आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये. आणि मॉर्टॅलिटीचं जर काढलं एक प्रोडक्शन मध्ये तर 1% हे पर मंथ म्हणजे काही खूप जास्त नाही याच्यामध्ये. दुसरी बाब म्हणजे याच्यामध्ये एक बघायचं आपण की तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये व्हेंटचा जो भाग आहे हे बघा तुम्ही, व्हेंट आणि लेग याच्यामध्ये तुम्हाला येलोइश तुम्हाला लेग आणि फिटवर तुम्हाला दिसते. हा बघा फरक याच्यामध्ये. लेअर पक्ष्यांमध्ये तुम्हाला हे दिसेल की येलो कलरचे तुम्हाला हे दिसतात. एक मध्ये जर एक प्रोडक्शन जर स्टार्ट झालं त्यांचं, हे काय होईल माहिती आहे का, हा येलो कलरचा जो झॅन्थोफिल नावाचा जो पदार्थ आहे हा काय होईल, हा एक फॉर्मेशन मध्ये तिकडे येत असल्यामुळे आपल्याला लेग्स वरचं ते कलर याच्यामध्ये फेंट होतो. लेग तुम्हाला अशा तऱ्हेची दिसते. आता गुड लेअर आणि पुअर लेअर मध्ये आपल्याला कसा फरक कळणार आपल्याला याच्यामध्ये. आय जर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिसतं, ब्राईट दिसतील तुम्हाला, प्रॉमिनंट दिसतील. पुअर लेअर मध्ये तुम्हाला दिसणार नाही. आय लोब जो असतो त्याच्यामध्ये ब्लीच दिसेल तुम्हाला. शँग जो आहे खाली तो ब्लीच थिन आणि फ्लॅट दिसणार आहे. बीक जी आहे चोच ती पण ब्लीच दिसेल तुम्हाला. काय पुअर लेअर मध्ये तुम्हाला येलो कलरची दिसेल. आणि तुम्हाला प्ल्युमेज जे पंख जे असतात ते पण तुम्हाला ड्राय, ओल्ड आणि ब्रिटल स्टाईल दिसतील. आणि जर पुअर जर लेअर असेल तर काय होईल, तुम्हाला ब्राईटन कलरचा दिसेल. त्याच्यामध्ये हा फरक पडेल. म्हणून डिपिगमेंटेशन जे आहे, डिपिगमेंटेशन म्हणजे आपल्याला बघितलं तर पिगमेंट जे आहे कॅरोटेनाइट जे आहे त्याच्यामध्ये जातं. सोर्स हा कशापासून मिळतो, कॅरोटेनाइटचा येलोमेज पासून. पक्ष्यांच्या खाद्यामध्ये येलोमेजचं प्रमाण हे जास्त राहतं त्याच्यामध्ये. आता तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये एफसीआर मध्ये एक आहे की पक्ष्यांचं कन्झम्पशन. आपण नेहमी बघतो की पोल्ट्रीची बॅच टाकल्यानंतर किती एफसीआर मिळाला, किती वेट गेन झाला, याला फार महत्व आहे. आता साधारणतः जर विचार केला आपण तर आपल्याला अप टू 45 डेज मध्ये एकंदरीत आपण बघितलं की आपल्याला साधारणतः 45 दिवसामध्ये 2 किलो वजनाचा 2 किलो वजनाचा पक्षी आपल्याला मिळतो. आणि याचा एफसीआर हा 1.6 असतो. 1.6. आता आपल्याला 45 दिवस वाट पाहण्याची गरज नाही. बेनकॉक 400 जे वाय जातीचा जो बर्ड्स आहे तो तर आपल्याला 35 दिवसामध्येच तुम्हाला 35 ते 36 दिवसामध्येच तुम्हाला एवढं वेट गेन देतो. म्हणजे याच्यावरचा फायदा काय होतो, आपला खाद्यावरचा होणारा जो खर्च आहे तो आपला कमी होतो. आणि मोस्टली आपण जर विचार केला तर लेअरमध्ये याच्यामध्ये ब्रॉयलरमध्ये आता आपण लेअर जर बघितला विचार केला तर आपल्याला 35 ते 36 दिवसामध्ये जर तो 2 किलोचा होत असेल तर आपल्याला साधारणतः याच्यामध्ये फीडिंग कॉस्ट जी आहे, कारण की पोल्ट्री व्यवसायामध्ये अप टू 75 to 80% खर्च हा खाद्यावर होत असतो. म्हणून आपल्याला खाद्याचं व्यवस्थापन हे फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापनामध्ये आपण जे गोष्टी बघत आहे त्याच्यामध्ये खाद्याच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला खाद्याचं बचत कशी करता येईल, कमीत कमी दिवसामध्ये आपल्याला पक्ष्यांचं वेट कसं वाढेल हे आपण बघणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रतीचं जर काढलं तर 1.6 एफसीआर म्हणजे खूप चांगल्या प्रतीचा आपल्याला हा मिळतो. म्हणून आपल्याला ऊर्जायुक्त खाद्यपदार्थ आपल्याला देणे गरजेचं आहे. याच्यामध्ये एक बघायचं तुम्ही की ऊर्जायुक्त खाद्यपदार्थ कोणते आहे. बघा तुम्ही, मका आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, याच्यामध्ये काही तांदूळाचा आपण याच्यामध्ये टाकतो, ऍड करतो. ऊसाची मळी आहे याच्यामध्ये, ते पण तेल टाकतो याच्यामध्ये. प्रथिनयुक्त जे आहे, प्रोटीनयुक्त म्हणजे सोयाबीन आहे,
पेंड आहे, भुईमुगाची पेंड आहे, सोयाबीन आहे, हरभऱ्याची चुरी आणि तुरीची कूट पण आपण याच्यामध्ये टाकतो. आता फायबरयुक्त जे आहे खाद्यपदार्थ, फायबरयुक्त खाद्यपदार्थ म्हणजे कोणते? तांदूळाचा कोंडा आहे, गव्हाचा कोंडा आहे, याच्यामध्ये मिश्रण करतो. या सर्वांचं मिळून आपण एक पोल्ट्रीचं फीड तयार होतं याच्यामध्ये. सर्वांचं मिश्रण जर केलं आपण याच्यामध्ये तर खनिज स्त्रोतसाठी आपण काय करतो? पोल्ट्रीसाठी आपल्याला मिनरलची गरज आहे. कारण का बरं? अंडी देणारे जे पक्षी आहे याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम स्टोअरची गरज आहे. कारण की कॅल्शियमची जर कमतरता असेल तर काय होईल? अंड्याचे जे कवच आहे ते आपल्याला कवच म्हणजे चांगलं मजबूत तयार होणार नाही. त्याच्यामुळं अंडे फुटण्याची एक शक्यता राहते. म्हणून आपण काय करायला पाहिजे? याच्यामध्ये शिंपल्याची पावडर येते आपल्याला, ती द्यायची आपल्याला. शिंपला पावडर, शिंपला पावडर येते त्यामध्ये, याची आपल्याला शिंपला पावडर याच्यामध्ये द्यायची आपल्याला. म्हणून आपल्याला सोबतच मिनरल मिक्सच्या सोबत शिंपला पावडर टाकायची लेअर मध्ये. फार गरजेचं आहे आपल्याला याच्यामध्ये लेअर मध्ये. जीवनसत्व मिश्रण, थोडंसं सॉल्ट द्यायचं आणि फीड सपोर्टिव्ह म्हणून त्याला आपण अजून काय द्यायचं? आपल्याला लायसिन, प्रतिजैविक औषधी द्यायची आहे, मिथानिन द्यायचं आपल्याला, ऑक्सिडोस्टॅट द्यायचा आहे, कोलिन द्यायचं आहे आपल्याला. ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा. आता याच्यामध्ये आपल्याला हे दिसते तुम्हाला खाद्यपदार्थ, मकाचा याच्यामध्ये जास्त वापर आपण पोल्ट्रीच्या मध्ये करतो खाद्यामध्ये, हे तुम्हाला दिसतील याच्यामध्ये खाद्यपदार्थ आपण जे मिक्स करतो. आता याच्यामध्ये एक बघितलं असेल तुम्ही की पक्ष्यांना जे आहे पक्ष्यांना आपण जर बघितलं की वयानुसार आपण आता विश्लेषण करणार आहे. याच्यामध्ये कोणकोणतं फीड द्यायचं आपल्याला. खाद्याचे प्रकार आपण करणार आहे की चिक मॅच, चिकला 0 to 8 weeks, याला चिक मॅच देऊ आपण. 0 to 8 weeks वयाचे जे पक्षी असतील त्याला आपण चिक मॅच देणार आहे. किती लागते हे आपल्याला? 0 to 8 ला 1.7 kg याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे. आता याच्यामध्ये ग्रोवर मॅच आहे, याचा कालावधी काय आहे आपल्याला? ग्रोवर म्हणजे 9 ते 20 आठवड्यापर्यंत असणारे पक्षी. आता याच्यामध्ये 9 to 20 weeks, याच्यामध्ये आपण काय करतो? 6.7 kg 6.7 kg आपण याला ग्रोवर मॅच देणार आहे, आपल्याला लागणार आहे याला. आणि नंतरचा जो टप्पा आहे आपल्याला लेअर मॅच. बाजारामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला, मला फीड कोणता हवा आहे. चिक पाहिजे आपल्याला, मग त्याला चिक मॅच म्हणणार आपण. ग्रोवर लागत असेल तर आपल्याला पुलेट्स असतील आपल्या 9 to 20 weeks, तर आपण काय म्हणणार आहे? ग्रोवर मॅच आपल्याला विकत घ्यायचा आहे. आणि जर लेअर असतील अंडी देणारे पक्षी तर याला आपण काय करणार आहे? 20 to 72 weeks एज या वयाच्या पक्ष्यांना आपण काय देणार आहे? लेअर मॅच. ते साधारणतः आपल्याला 41 किलो किंवा 40 kgच्या जवळपास आपल्याला लागतं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एक बघायचं महत्वाचं म्हणजे की लेअर मध्ये तुम्हाला कॅल्शियमचा सोर्स सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून आपण एक बघायचं की याला मिक्स करताना नेहमी कॅल्शियम रेग्युलर द्यायचं आहे. अंड्याचं कवच जे आहे, शेल आहे अंड्याचं, पुन्हा याच्यामध्ये आपण शेल ग्रीड जे म्हणतो ना, शेल ग्रीड, शिंपला पावडर, हेच महत्वाचं आहे आपल्याला. इट इज अ रिच सोर्स ऑफ द कॅल्शियम. कॅल्शियमचं हे चांगलं स्त्रोत आहे. त्याच्यामध्ये मूळ जो सोर्स आहे शिंपला पावडर ज्याला म्हणतो ना आपल्याला, त्याच्यामध्ये मूळ सोर्स आहे कॅल्शियमचा. सोबत तुम्हाला याच्यामध्ये लिक्विड कॅल्शियम पण देता येईल, पावडर फॉर्म मध्ये पण तुम्हाला टाकता येईल याच्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी असं पण होतं की एक जे आहे पोल्ट्रीचं फीड हे स्वतः इंडस्ट्री तयार करतात. काही पोल्ट्री फार्मर असे पण आहे की ते स्वतः तयार करतात. आणि जर याच्यामध्ये एक जर बघितलं की एक चांगल्या कंपनीचं जर दर्जेदार आपण जर फीड आपण जर ते वापरलं तर त्याच्यामध्ये काय होईल? वेट गेन चांगलं तयार होईल. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की पक्ष्यांचं वेट वाढलं पाहिजे, सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही तऱ्हेची त्याच्यामध्ये वजनामध्ये कमतरता नको, चांगल्या क्वालिटीचं फीड हवं आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि जर तुम्ही घरी जर खाद्य जर तयार करत असणार तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? त्याचं प्रॉक्सिमेट प्रिन्सिपल ज्याला म्हणतो आपण की त्याच्यामध्ये किती फॅट आहे, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. आता आपण एक बघू की याच्यामध्ये किती प्रोटीन पाहिजे आपल्याला. तर याच्यामध्ये एक बघायचं की 20% प्रोटीन हवं आहे आपल्याला चिक मॅच मध्ये. चिक मॅच मध्ये आपल्याला 20 लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 16% प्रोटीन लागणार आहे, 16%. आणि लेअर मध्ये आपल्याला 18% प्रोटीन. म्हणजे हे जे आहे हे आपल्याला माहित पाहिजे आपल्याला की खाद्य जे तयार करणार आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला किती % प्रोटीन हवं आहे. किंवा आपण बाजारामधून जर एखादं खाद्य विकत घेत असेल तर त्याच्यामध्ये आपण हे बघितलं पाहिजे की त्याच्यामध्ये किती कंटेंट प्रोटीन आहे. आणि सोबत म्हणजे पक्ष्यांना आपल्याला एनर्जी लागणार आहे. एनर्जी कशासाठी लागते? चलनवलनासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता आहे.
याच्यामध्ये एक बघायचं किलो कॅलरी मध्ये असते ही. याच्यामध्ये आपल्याला चिक मॅच जर असेल तर साधारणतः आपण याच्यामध्ये 2800 किलो कॅलरी आपण याच्यामध्ये घेतो. आपण आपल्याला 2800 किलो कॅलरी चिक मॅच मध्ये आपल्याला मिळतो. ग्रोअर जर असेल तर आपल्याला 2500 लागतं आपल्याला याच्यामध्ये, 2500. आणि याच्यामध्ये 2600 किलो कॅलरी. जर आपल्याला खाद्य जर समजा आपल्याला चेक करायचं असेल याच्यामध्ये, प्रॉक्सिमेट प्रिन्सिपल त्याला आपण म्हणतो की याच्यामध्ये किती फॅट आहे, प्रोटीन आहे, या गोष्टीची जर आपल्याला जर तपासणी करायची असेल तर पशुसंवर्धन विभागाची शासनाची गव्हर्नमेंट लॅबोरेटरी, फीड अनालिसिस लॅबोरेटरी गोखलेनगरला आहे. या ठिकाणी आपल्याला अनालिसिस, प्रॉक्सिमेट प्रिन्सिपल पूर्ण आपल्याला याच्यामध्ये हे आपण चेक करतो आपण याच्यामध्ये. आता दुसरी बाब म्हणजे आपण हे बघितलं पाहिजे की नेहमी बदल जो असतो खाद्यामधला बदल टाळला पाहिजे. आता याच्यामध्ये जेव्हा शिफ्टिंग होतो आपण चिक वरून आपण जेव्हा ग्रोअर मध्ये जाणार तेव्हा लगेच ग्रोअरला लगेच चेंज नाही करायचं. आपल्याला थोडंसं काही चिक मॅच आणि थोडं ग्रोअर मॅच असं आपण मिक्स करून त्याला द्यायला पाहिजे. सडन चेंज जर केला तर काय होईल की पक्ष्यांना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण एक करायचं की ग्रोअर मधून जेव्हा शिफ्ट होतात पक्षी लेअर मध्ये 20 वीक्स मध्ये, त्या दरम्यान एक करायचं आपण की थोडं थोडं मिक्स करायचं, म्हणजे त्याला ती सवय होईल पुन्हा. नेहमी खाद्याचा बदल आपण हा याच्यामध्ये टाळला पाहिजे. आणि साधारणतः आपण एक जर बघितलं तुम्ही, नेहमी खाद्याचे बदल टाळला पाहिजे आणि अनुवांशिक क्षमतेप्रमाणे अंडी देण्यासाठी समतोल खाद्याची आपल्याला आवश्यकता आहे याच्यामध्ये. आता तुम्ही बघितलं असेल की बरेचदा याच्यामध्ये तुम्ही हे बघितलं असेल याच्यामध्ये की पक्ष्यांना आपण रेग्युलर खाद्य देतो आपण ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी. आता जसजसे पक्ष्यांचं वय वाढणार आहे त्यामध्ये आपल्याला काय करणार आहे, इथे आपण चीक, फीडर, ड्रिंकर वाटत होतो पक्ष्यांना आपण ठेवणार आहे शेडमध्ये. तसंच ह्या ठिकाणी ग्रोअरच्या स्टेजला गेल्यानंतर आपण काय करणार आहे, ग्रोअरचं ड्रिंकर मोठे ठेवणार आहे. इथे लेअर, ड्रिंकर, फीडर येणार आहे, म्हणजे मोठ्या स्तरावर. तुम्हाला मी याच्यामध्ये काही पीपीडीज आहेत दिसतील तुम्हाला याच्यामध्ये काय. आता इथे बघा तुम्ही, आपण हे 100 kgचं खाली घरी जर तयार करायचं असेल तुम्हाला अन्न पक्ष्यांचं खाद्याचं एक सूत्र तुम्हाला मी सांगतोय. घरी तुम्हाला आता कमीत कमी याच्यामध्ये जर करायचं असेल खाद्य आपल्याला तयार करायचं आहे, याच्यामध्ये आपण 3 सेक्शन आपण बघू. आता कसं खाद्य तयार करायचं आपल्याला. चिक आहे, चिक मॅच सर्वात महत्वाचं म्हणजे हे ग्रोअर आणि हे लेअर. लेअर 3 प्रकारचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण मका घेणार आहे. सुरुवातीला आपण मका, सगळ्यात महत्वाचा आपल्याला कंटेंट कोणता आहे पोल्ट्रीच्या फीडमध्ये, मक्याचं प्रमाण हे नेहमी आपलं थोडंसं जास्त आहे. याच्यामध्ये आपण किती घेणार आहे, चिक मध्ये 35 kg घेणार आहे चिक मध्ये. ग्रोअर मॅच मध्ये आपण किती घेणार आहे, 28 kg घेणार आहे. म्हणजे आपल्याला हे 100 टोटल kg प्रमाणे आपण आता करणार आहे कॅल्क्युलेशन. लेअर मध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे, आपल्याला 30 kg घ्यायचं आहे. मका 35 घेणार आहे आपण इथं, ग्रोअर मध्ये 28 घेणार आहे आणि लेअर मध्ये 30 kg घेणार आहे. आता याच्यामध्ये काही ज्वारीचं पण आपण प्रमाण घेणार आहे. ज्वारीचं याच्यामध्ये साधारणतः 15 आपण घेऊ याच्यामध्ये, 15 किलो. आपण थोडासा व्हेरिएशन ठेवू शकतो याच्यामध्ये, असं काही नाही आपल्याला. ग्रोअर मॅच मध्ये आपण 20 घेणार आहे, 20 kg, आणि इथे आपण लेअर मध्ये 17 घेणार आहे. राईस पॉलिश, ज्या ठिकाणी पॅडीस, ज्या ठिकाणी आता कोकणामध्ये बघितलं असेल तुम्ही किंवा युथपुरीच्या भागामध्ये बघितलं असेल नाशिक जिल्ह्यामध्ये, या ठिकाणी आपल्याला भाताचं उत्पादन आपण जास्त करतो. राईस जे आहे, राईस पॉलिश, राईस पॉलिश याच्यामध्ये बघा तुम्ही, तुम्हाला हे याचा पीपीडी मध्ये दिसेल तुम्हाला. बघा तुम्ही याच्यामध्ये राईस पॉलिश जी आहे याच्यामध्ये तुम्हाला 10 आहे. याच्यामध्ये राईस पॉलिश जी आहे इथं 10 घेणार आहे आपण इथे. नंतर आपल्याला 5 किलो घ्यायचं आहे ग्रोअर मध्ये, 5 किलो ग्रोअर मध्ये घ्यायचं आहे, आणि 8 किलो हे घ्यायचं आपल्याला लेअर मध्ये. आता याच्यामध्ये काही सनफ्लॉवर मिल असतील, सोयाबीन मिल असतील, याच्यामध्ये व्हेरिएशन ठेवू शकतो आपण. सनफ्लॉवर मिल जे आहे त्याच्यामध्ये ते पण तुम्हाला याच्यामध्ये देत आहे. सनफ्लॉवर मिल याच्यामध्ये 20 kg तुम्हाला याच्यामध्ये साधारणतः 5 घेतो आपण, जास्त नाही घेतो याच्यामध्ये. सनफ्लॉवर मिल आपल्याला 5च्या याच्यामध्ये घेता येईल. नंतर तुम्हाला डी ऑइल पण राईस ब्रँड घेता येईल याच्यामध्ये जर उपलब्ध असेल तर. ते 5 किलो, 25 किलो आणि आपण 6 किलो अशा प्रमाणे आपण घेतो याच्यामध्ये.
आता याच्यामध्ये एक ॲनिमल प्रोटीन सोर्स म्हणून फिश मिल घेतो आपण. फिश मिल ॲनिमल प्रोटीन सोर्स म्हणून रिच सोर्स आहे हा 6.7 kg आपण याच्यामध्ये साधारणतः घेतो. याच्यामध्ये आपण ग्रोअरमध्ये 5.7 घेऊ. आता याच्यामध्ये लेअरमध्ये मात्र आपण 6.7 ची आवश्यकता राहते. आणि क्षार मिश्रण आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. क्षार मिश्रण साधारणतः आपल्याला काय 3 किलो सारली आपण हार्डली घेतो. क्षार मिश्रण क्षार मिश्रण जे आहे याच्यामध्ये आपण 3 किलो साधारणतः आपण याच्यामध्ये घेतो. आणि ग्रोअरमध्ये मात्र 2.5 किलो अशा प्रमाणे आपण घेतो. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिनचं जे मिश्रण आहे जीवनसत्व हे पण महत्वाचं आपल्याला. व्हिटॅमिन सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा व्हिटॅमिनचा. पण हा फार निग्लिजिबल आहे. म्हणजे याचं प्रमाण जे आहे हे 0.3 जास्त नाही आहे. 0.3 एक सर्वांचं जर काढलं आपण हे तर साधारणतः 100 किलो खाद्यासाठी आपल्याला 3 इन्ग्रेडियंटची गरज आहे. आता बघा तुम्ही याच्यामध्ये पीपीटी मध्ये दिसेल तुम्हाला. मी नेक्स्ट पीपीटी दाखवतो तुम्हाला की किती एनर्जी लागते आपल्याला. चिक्स असतील 0 ते 21 तर आपल्याला 28 किलो कॅलरी ऊर्जा लागणार आहे आपल्याला. ग्रोअरला आपल्याला 2500 लागणार आहे म्हणजे 9 ते 20 आठवड्यापर्यंत. आणि लेअरला साधारणतः 2600 आपल्याला साधारणतः लागतं. प्रोटीन जे आहे आपल्याला खाद्यामधून हे किती लागतं आपल्याला महत्वाचं म्हणजे 20% चीजला आणि 16% आपल्याला ग्रोअरला लागणार आहे. 18% आपल्याला लेअरला लागणार आहे. फायबर पण तेवढंच महत्वाचं आहे. फायबरचं आपल्याला 7% चिक मॅशमध्ये लागणार आहे. ग्रोअरमध्ये 9% लागणार आहे आणि लेअरमध्ये पण 9% आपल्याला. कॅल्शियम जो आहे कॅल्शियम हे 1% साधारणतः आपल्याला पाहिजे. पण लेअरमध्ये मात्र अप टू 3.5 kg. 3.5 kg कारण की कॅल्शियम का बरं आपल्याला अंडी देणारे पक्षी असल्यामुळे तिथे आपल्याला कॅल्शियमची गरज ही जास्त प्रमाणात राहणार आहे. सोबत आपल्याला फॉस्फरस पण द्यायचं आहे पक्ष्यांना. याच्यामध्ये लायसिन आणि मिथेनिन हे कंटेंट पण आपल्याला असणे गरजेचं आहे. याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला खाद्य व्यवस्थापन जे आपण जे बघितलं ते याच्यामध्ये फार महत्वाचा पॅरामीटर्स आहे हा पोल्ट्रीच्या फीड मधला. कारण की याच्या होणारा खर्च हा 70% होतो. म्हणजे खाद्य व्यवस्थापनाला आपण जास्त फोकस केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा बाब म्हणजे आपल्याला पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन बघायचं आपल्याला. सर ते दुसरी आता पाणी व्यवस्थापन आपण बघणार आहे याच्यामध्ये. पाण्याचं व्यवस्थापन हे पण तेवढंच महत्वाचं आहे आपल्याला. याच्यामध्ये आपण तुम्हाला मी स्लाइड दाखवल्या की वेगवेगळ्या आता पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला पाणी शुद्ध पाणी आपल्याला हे असणं महत्वाचं आहे. काय तुम्हाला हे दिसेल याच्यामध्ये की पाण्याचं जे आहे याच्यामध्ये हे बघायचं आपल्याला की पाणी जे आहे हे पाईपलाईनद्वारे जे की तुम्ही ड्रिंकर फीडर वॉटरला हे देत आहे या पाईपलाईन मध्ये तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे सर्वात महत्त्वाचं नेहमी. त्याच्यामध्ये तुम्हाला मी पीपीटी दाखवतोय. पाणी व्यवस्था कारण की पाणी व्यवस्थापन म्हणजे याच्यामध्ये सर्वात अवयव महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं म्हणजे गढूळपणा नको. क्षाराचं प्रमाण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि जीवजंतूचं प्रमाण यावर नसलं पाहिजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि पाण्याचा पीएच सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाण्याचा पीएच हा 6.5 to 7 असला पाहिजे. नॉर्मल जो असतो तो पक्ष्यांच्या वाढीसाठी तो एकदम चांगला असतो. 6.5 to 7 kg. 7 पीएच जो आहे हा आपल्याला एकदम चांगला असतो. 7 पेक्षा जर 7 पेक्षा जर पीएच जास्त असला तर काय होईल तिथे अशा पाण्यात रोगजंतूची वाढ जास्त होते म्हणून ब्रॉयलर पक्ष्यांना ती घातक असतं. आणि खराब पाण्यामुळे काय होते ब्रॉयलर पक्ष्यांना डायरिया झाला इकोलाई आहे हे जे इन्फेक्शन आहे हे आपल्याला जास्त प्रमाणात होतं. म्हणून आपण काय करायचं की मधून मधून हे पाण्याची स्वच्छता ड्रिंकर फीडर आहे पाण्याची पाईपलाईन असेल हे आपण स्वच्छता ठेवणे फार गरजेचं आहे. आणि क्षाराचं प्रमाण जर जास्त वाढलं तर काय होईल अपचनासारखी विकार होतात वाढीवर परिणाम होतो. जास्त क्षारामुळे काय होईल पाण्याची भांडी जी असतात पाण्याची भांडी पाईपलाईन हे लवकर त्या खराब होतात. म्हणून आपण काय करतो हे ड्रिंकर वॉटर फीडर हे स्वच्छ केली पाहिजे आपण मधून मधून.
पाण्यात टाकण्याचा निर्जंतुकीकरणाची जी काही आपल्याला औषधी आहे योग्य प्रमाणात त्याचा वापर केला पाहिजे. जर पीएच जर 7 पेक्षा जास्त असेल तर आपण काय करायला पाहिजे की त्याच्यामध्ये बायोकॉट 20 नावाचं एक औषध आहे, 100 मिली घ्यायचं. बायोकॉट हे लिक्विड येतं ना, बायोकॉट लिक्विड हे किती घ्यायचं, 100 ml घ्यायचं 1000 लिटर पाण्यामध्ये. 100 ml इन 1000 लिटर पाण्यामध्ये अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करायचं. सोबत आपल्याला त्याच्यामध्ये एलिमिन-8 नावाचं पण एक औषध आहे, ते आपण साधारणतः 100 मिली याच्याप्रमाणेच घ्यायचं 1000 लिटर मध्ये. जर आपण याच्यामध्ये काय होईल की पीएच आपल्याला सेवन करण्यामध्ये त्याचा मदत होईल. आणि जर पीएच जर 7 पेक्षा कमी असेल तर काय घ्यायचं, मग ॲक्वामॅक्स नावाचं एक औषध येतं, 100 ml ॲक्वामॅक्स नावाचं एक औषध येतं, 100 मिली घ्यायचं. हे साधारणतः 1000 लिटर पाण्यामध्ये आपण पीएच जर कमी असेल तर 1000 लिटर पाण्यामध्ये पीएच कमी असेल तर. म्हणून आणि याच्यामध्ये एक बघायचं की पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला हे ॲक्वामॅक्स हे आपण करायचं. तसंच दुसरा बाब म्हणजे आपल्याला एक अजून पण एक औषध आहे BVCLO नावाचं आहे. हे औषध पण तुम्हाला 50 लिटर BVCLO नावाचं 50 ml तुम्हाला 1000 लिटर पाण्यामध्ये, पण हे पण तुम्हाला कोणत्या वेळेस त्याच्यामध्ये वापरता येतं. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला दाखवलंय चिक ड्रिंकर मध्ये योग्य पातळी कोणती ठेवायची. चिक ड्रिंकर मध्ये याच्यामध्ये उंची चिक ड्रिंकर तुम्हाला हे पिपडी दिसतात याच्यामध्ये. हाईट जी आहे ही आपण थोडीशी कमी जास्त करायची. पाणी व्यवस्थापनामधला महत्वाचा भाग आहे. कारण बरेचदा काय होतं की प्रत्येक खांबला पाण्याचे ज्या असतात, ज्या टाक्या असतात, कमीत कमी 2 तरी टाक्या असल्या पाहिजे. कारण की टाक्या ह्या मधून आपण ह्या स्वच्छ करतो. एक साधारणतः 2 टाक्या जर असतील आपल्याला इथे, काय होईल, ह्या टाकीची स्वच्छता केल्यानंतर आपण दुसऱ्या टाकीचा वापर आपण याच्यामध्ये करता येईल आपल्याला याच्यामध्ये. म्हणून आपण एक चांगली टाकी, 1-2 टाक्या असतात तर काय होईल, आपल्याला व्यवस्थितपणे चांगल्या पाण्याचा त्याला पुरवठा आपल्याला करता येईल. आणि एक करायचं की मधून पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण पण आपण केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे. याच्यामध्ये निर्जंतुकीकरणासाठी तुम्ही सांगितलं मी तुम्हाला आता ॲक्वामॉक्स वगैरे हे टाकायचं. पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला मेडिक्लोर नावाचं पण औषध टाकता येतं. चांगलं आपल्याला एक करता येईल की याच्यामध्ये कमीत कमी 30 मिनिटं आपण थांबायचं औषध टाकल्यानंतर, आणि नंतर पक्ष्यांना ते पाणी द्यायला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही बायोबुस्टर प्लस नावाचं हे औषध टाकलं याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काय होईल, बायोबुस्टर नावाचं औषध टाकल्यानंतर 2 तास तसंच राहू द्यायचं आणि नंतर ते तुम्हाला पिण्यासाठी आपल्याला पक्ष्यांना वापरता येईल. आता याच्यामध्ये काय होईल की जो पाईपलाईन मध्ये काही शेवाळ असतील तर ते शेवाळ सगळं फ्लश करून ते निघून जाईल. आता उन्हाळ्याच्या दिवसातलं आपण नंतर बघणार आहे व्यवस्थापन. याच्यामध्ये निर्जंतुकीकरण हे फार महत्वाचं आहे. पाण्याचं निर्जंतुकीकरण सगळ्यात महत्वाचं, म्हणजे जेणेकरून आपल्या पक्ष्यांना कोणत्याही तऱ्हेचा आजार होणार नाही. आणि पाण्याचा पुरवठा शक्यतो एकाच ठिकाणून असला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी आपण मिक्स नाही केलं पाहिजे. आणि शेड मधल्या ज्या काही पाईपलाईन असतात त्या सरळ राहिल्या पाहिजे. वेड्या वाकड्या जर असल्या तर काय होईल, त्याच्यामध्ये शेवाळ होण्याची जास्त शक्यता आहे. तुम्हाला इकडे दिसतील एखाद्या वेळेस. हे तुम्हाला मगाशी मी सांगितलं न विरघळलेला योग जो आहे ऑम्फायलायटिस, छोट्या चिक्स मध्ये तुम्हाला दिसतो ते बघा. याच्यामध्ये असायटिस जे आहे, पोटात पाणी होणे, गाऊटची जी शक्यता राहते, व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे, आणि इकोला इन्फेक्शन हे तुम्हाला जास्त दिसतात. आणि पाण्याचं जे व्यवस्थापन जे आहे लिटरमध्ये, खाली पाणी मात्र सांडायला नाही पाहिजे. जेणेकरून काय होईल माहिती आहे का, ओलसर जर तूट झालं त्या ठिकाणी तर काय होईल, कॉक्सिडिओसिस सारखे तिथे रक्तयगुनी सारखे आजार तयार होतात. त्याच्यामध्ये काय होतं, स्पोअर डेव्हलप होतो. स्पोअर डेव्हलप झाल्यानंतर हे उसाईट जे असतात, हे उसाईटच पक्ष्यांच्या खाद्यामधून त्या लिटरमध्ये जे काही खाली असतं रक्तीचं ते पक्षी पिकअप करतात. पक्ष्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर काय होतं, त्याची वाढ तयार होते. आणि वाढ तयार झाल्यानंतर लगेच तिथे पुन्हा नवीन सायकल तयार होते. आणि तिथे नवीन सायकल तयार झाल्यानंतर मग कॉक्सिडिया डेव्हलप होतात. याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला स्वच्छता सर्वात महत्वाची, म्हणजे कशाची, लिटरची स्वच्छता फार गरजेचं आहे. म्हणजे आपण एक बघायचं की तुम्ही लिटरमध्ये पाणी, कोणत्याही तऱ्हेचं पाणी आपल्याला याच्यामध्ये सांडता कामा नये. आणि जर समजा तुम्हाला पाणी जर इथे सांडलं तर त्याच्यावर नसलेला भाग जो आहे फेकून द्यायचा आहे. तुम्हाला काही स्लाइड याच्यामध्ये असतील आपल्याकडे. आता याच्यामध्ये बघा, वेनकॉक 400Y पक्ष्यांचं वयानुसार वजन आणि FCR दाखवलेलं आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. शेवटचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला तुम्हाला 2.620 kg 45 ते 42 दिवसामध्ये, 42 दिवसामध्ये आपल्याला हा पक्षी 2.620 kg त्याच्यामध्ये तुम्हाला
दिसेल तुम्हाला वेट गेन झालेलं. म्हणजे आपल्याला याच्यामधून एक कळता येईल की वेगवेगळ्या ह्याच्याने जर पक्षी जर तुम्ही संगोपन केलं तर तुम्हाला कळेल एक त्याच्यामधून तुलनात्मक तुम्हाला एक बघता येईल की आपल्याला किती 2.620 kg वेट गेन आणि याचा एफ शेअर किती आहे फक्त 1.68. वेनकॉक 400Y नावाचा पक्षी आहे. वेनकीचा सर्वात चांगला आहे याच्यामध्ये, खूप चांगलं वेट गेन आहे याच्यामध्ये. आता आपलं धोरण काय चालू आहे, हे साधारणतः 42व्या दिवसामध्ये आपल्याला मिळतं. 42व्या दिवसामध्ये आपल्याला हे वेट गेन होते. आता आपलं फोकस कशावर सुरू आहे, आधी तर 55 दिवस 60 दिवस लागायचे, मग हे संशोधनामधून आता आपण 42वर आलोय. आता आपलं सर्व फोकस कशावर चालू आहे की 35 दिवसामध्ये, 35 ते 36 दिवसामध्ये आपल्याला हे वेट गेन घ्यायचं आहे. आता हे वेट गेन कसं घेणार आपण, आता नवीन कन्सेप्ट जो आलाय आपण नंतरच्या घेणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये, एन्व्हायरमेंटल कंट्रोल ईसी ब्रॉयलर फार्मिंग, याच्यामध्ये आपण बघणार आहे. ईसी म्हणजे एन्व्हायरमेंटल कंट्रोल. याच्यामध्ये काय होतं की फायदे काय आपण हे नंतरच्या सत्रात बघू. याच्यामध्ये त्याच्या आधी आपण इकडचं कम्प्लीट करून घेऊ आधी. याच्यामध्ये बघा तुम्हाला मी चार्ट पण याच्यामध्ये दाखवलेला आहे. ईसी म्हणजे एन्व्हायरमेंटल कंट्रोल मध्ये एक फायदा आहे की आता आपल्याला पक्ष्याचे जे शेड आहे ते काय आहे, ओपन असतात. आपण लिटर हाऊस मध्ये लिटर सिस्टीम आपण अवलंब करतो. याच्यामध्ये काय होईल की वेगवेगळ्या जेव्हा वातावरणाचा परिणाम होणार, कधी ऊन वारा पाऊस आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, या वातावरणाचा परिणाम आपल्या पक्ष्यांवर नक्कीच होणार आहे याच्यामध्ये. त्याच्या तुलनेमध्ये आपण काय होईल की जर एन्व्हायरमेंटल कंट्रोल जर आपण जर फॉलो केलं, कॉस्टली जरी आहे पण याच्यामध्ये काय होईल फायदा की आपल्याला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये 35व्या दिवशी आपल्याला जर त्याचं वेट गेन जर होत असेल तर काय फायदा आहे आपल्याला त्याच्यामध्ये की हे जे 8-10 दिवसाचं जे खाद्य आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिडिंग कॉस्ट. म्हणून आता आपला फोकस कशावर सुरू आहे की कमीत कमी दिवसामध्ये म्हणजे 35 ते 40 दिवसामध्ये किंवा 35 ते 36 दिवसामध्ये आपल्याला वेट गेन कसं होईल, कमीत कमी एफसीआर मध्ये आपल्याला पक्षी 2.6 kg कसा मिळेल हे बघायचं आहे. म्हणून आपल्याला त्या स्लाइडवर आपण त्याच्यावर फोकस करू. आपण नेक्स्ट स्लाइडवर ईसी ब्रॉयलर फार्मिंगवर. याच्यामध्ये आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघा बघितलं की बायोसिक्युरिटी मेजर्स हा जो एक कन्सेप्ट आहे, बायोसिक्युरिटी मेजर्स ज्याला आपण जैव सुरक्षा म्हणतो, हे नेहमी बघायचं महत्वाचं मॅटर करतं की याच्यामध्ये पक्ष्यांचं जे तुमचं संगोपन असतं इथे पोल्ट्री फार्म मध्ये, काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला काटेकोर फॉलो करावं लागतात. याच्यामध्ये एक आहे की 3 गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यामध्ये. तुम्ही बघितलं असेल मग आपण सांगितलं की निर्जंतुकीकरण, पक्ष्यांच्या शेडच्या आजूबाजूची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि नंतर लसीकरण, आणि दुसरी बाब म्हणजे हायजीन, सॅनिटेशन. येणाऱ्या जाणाऱ्याला प्रतिबंध असला पाहिजे. आता मागे तुम्हाला एक कोपरगावचं उदाहरण सांगतो मी. त्या ठिकाणी राणीखेत डिसीज नावाचा आजार झाला एका फार्म मध्ये, आणि त्या ठिकाणी काय होतं, बाजूलाच एक ऑफिस होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्याची संख्या जास्त होती. आणि आल्यानंतर ते लोक काय करायचे की बाजूलाच पोल्ट्री फार्म असल्यामुळे लोक ते डोकावून बघायचे. त्याच्यामुळे होतं काय ह्या ठिकाणी की हे बाहेरून येणारे जे लोक आहेत याच्यामध्ये त्यांच्या चप्पल असेल, त्यांचे कपडे असतील, त्याच्यामुळे काय असेल की येणाऱ्या लोकांकडूनच हे इन्फेक्शन आतमध्ये येतं आपल्या पोल्ट्रीच्या आवारामध्ये, शेडमध्ये. म्हणून इथं बायोसिक्युरिटी या वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, महत्वाचं म्हणजे येण्या जाण्याला प्रतिबंध करावा लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आता इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या ज्या प्रायव्हेट कंपन्या असतात मोठ्या मोठ्या, त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बायोसिक्युरिटी स्ट्रिक्ट फॉलो करतात. तुम्हाला काही दिसेल त्याच्यामध्ये, फोटोग्राफ असतील त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे की येण्या जाण्याला प्रतिबंध. जर तुम्ही जर येत असेल, जे काम करणारे लोक आहेत त्याला ड्रेस कोड द्यायचा आहे. इव्हन आम्ही सुद्धा आता काही प्रायव्हेट कंपन्यांच्या ठिकाणी आपण टेस्टिंगला जातो, त्या ठिकाणी आम्ही बघतो की स्वतः आम्ही पण त्यांचा ड्रेस कोड घालून आतमध्ये एंट्री करतो. म्हणजे आम्हाला सुद्धा ते अलो करत नाही त्याप्रमाणे. आता तुम्ही व्हेकल जरी घेऊन गेलं तरी व्हेकलवर पण तुमच्या निर्जंतुकीकरणाचा ते स्प्रे करतात. म्हणजे बघा, इव्हन तुमची चप्पल काढून ठेवायची आणि आतमध्ये जाताना पक्ष्यांच्या शेडमध्ये आपण जाताना एक चप्पल वेगळी ठेवायची. जे लोक काम करत असतील त्यांना पण आपण चप्पल, त्यांचा ड्रेस वेगळा ठेवायचा एंट्री करताना. आणि पक्ष्यांच्या शेडमध्ये आपल्याला एंट्री करताना फुटपाथचा वापर सगळ्यात महत्वाचा आहे. पोल्ट्रीचा जो शेड आहे आपला या ठिकाणी, हे इथे फुटपाथ असणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी टाकता येईल तुम्हाला,
इथे फूट डीप करूनच तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे. बाहेर त्यांना प्रतिबंध करायचा आहे, तुम्हाला काटेकोर फॉलो करायचं आहे. आणि जे लोक काम करतात आहे, जर तुमच्याकडे समजा 5 शेड असतील तर 5ही शेड मधले जे लोक आहेत, लेबर लोक जे काम करणारे असतील इथे, ह्या शेडचा माणूस इकडे आला नाही पाहिजे. हे काटेकोर तुम्ही फॉलो करायला पाहिजे लेबर जेव्हा काम करतो आपला. पक्षी, खाद्य किंवा ड्रिंकर, फिडर जे लोक जे काम करतात, या शेडचं इन्फेक्शन त्या शेडमध्ये जाऊ नये म्हणून हे आपल्याला गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं यासाठी आपल्याला हे काटेकोरपणे आपल्याला इथे आपल्याला पक्ष्यांचं नियोजन करायचं आहे. आणि दुसरी बाब म्हणजे बायोसिक्युरिटीमध्ये एक आहे की पक्ष्यांचं शेडमध्ये पक्ष्यांचं संगोपन सुरू असताना सुद्धा आपल्याला पक्ष्यांचं संगोपन सुरू असताना सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये निर्जंतुकीकरणाचा स्प्रे द्यायचा आहे शेडमध्ये. याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं पण दिसतं की पोल्ट्री फार्मच्या बाजूला काही समजा शेडमध्ये पोल्ट्रीचे मरतूक झाली, काही लोक उघड्यावरच पक्षी फेकतात. हे चुकूनही करू नये, कारण की याच्यामध्ये काय होईल की त्या दुर्गंधीमुळे इतर पक्ष्यांना तो आजार होण्याची शक्यता राहते. इव्हन आपल्या लोकांच्या आरोग्याला पण ते धोका असतो. म्हणून आपण काय करायचं की आपल्या पोल्ट्रीच्या शेडच्या बाजूला काही अंतरावर एक चांगला मोठा खड्डा तयार करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला मेलेले पक्षी काही असतील, हे बघा तुम्ही याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. बघा याच्यामध्ये कसा करायचा. या पद्धतीनं आपण जर मृत्यू झालेले पक्षी जर त्याच्यात टाकले, वरून चुना टाकायचा. मागच्या वेळेस आमचा अनुभव सिन्नरला आम्ही असं गेलो होतो एका ठिकाणी, की ते लोकांनी काय केलं की सिन्नर तालुक्यामध्ये एका ठिकाणी गेलो होतो आम्ही. त्या ठिकाणी मेलेले पक्षी त्यांनी पोत्यामध्ये भरले आणि ते पोते भरून सगळे त्यांनी असे रोडच्या कडेला असे बाजूला फेकून दिले. पण झालं काय की कुत्र्यांनी ते सर्व खाल्ल्यानंतर ते पक्ष्यांचे पंख इकडे तिकडे विस्तारले असे. त्याच्यामुळे काय झालं की सगळीकडे दुर्गंधी आणि लोकांच्या आरोग्यास तो धोका निर्माण झालेला आहे. म्हणून अशा तऱ्हेचं कधी चुकूनही तुम्ही आपल्याला पक्ष्यांची जी मृत्यू झाली तर बाहेर न फेकता आपल्याला फार्मच्या बाजूला जो काही तुमचा खड्डा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्पोजल करायचं, हे लक्षात घ्या तुम्हाला. आता तुम्हाला इथे मग आपण बघितलंय पिलांचे बॉक्स जर असतील तर ते पण तुम्हाला जाळून टाकायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये इन अँड ऑल आउट, हे इन अँड ऑल आउट ही सिस्टीम फॉलो करायची आपल्याला. सर्वात महत्वाचं म्हणजे, कारण की पक्ष्यांची जेव्हा आता ब्रॉयलरमध्ये आपण पक्ष्यांची बॅच आपल्याला विकायची आहे, याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सर्व पक्षी एकाच वेळेस विकणार आहे. असं नाही करणार आहे की टप्प्याटप्प्याने विकणार आहे. आणि हे पक्षी विकल्यानंतर आपण काय करणार आहे, नवीन बॅच टाकण्याच्या पूर्वीच आपण काय करणार आहे, हे जे लिटर आहे पक्ष्यांचं हे लिटर पूर्ण काढून टाकणार आहे. अशी रिस्क नाही घ्यायची आपण की एखादी नवीन बॅच टाकायची आहे म्हणजे त्याच लिटरवर आपल्याला पक्ष्यांचं संगोपन करायचं आहे. त्याच्यामध्ये काय होईल, आधीच्या ठिकाणचे हे काही जे स्पोर असतील लिटरमध्ये, भविष्यामध्ये नवीन बॅच टाकल्यानंतर इथे तुम्हाला स्पोरचं जर वाढ झाली, कॉक्सिडियोसिस सारखे जे आजार तिथे होऊ शकतात. मी पोल्ट्रीला असताना अनुभव घेतलेला आहे की कॉक्सिडियोसिसचा आजार झाल्यानंतर मृत्यू ही खूप जास्त प्रमाणामध्ये होते. म्हणून असे रक्तअगोनी सारखे आजार जे असतात उसाईट वाढल्यानंतर, आणि शक्यतो हे जून जुलैच्या दरम्यान जास्त होतात, कारण की पावसाळी वातावरण असते, ह्युमिडिटी असते. म्हणून जेव्हा पावसाचं बोलसं वातावरण असते, ह्युमिडिटी असते, त्या दरम्यान हे उसाईट्स वाढतात. म्हणून लिटरचं संगोपन तुम्हाला, लिटर जे आहे खाली लिटर कोरडं असणं फारच गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघा आता याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला दिसतील पुढच्या याच्यामध्ये लिटर हे जे आहे, लिटर तुम्हाला कोरडं असणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे लिटरचं मॅनेजमेंटचा जर विचार केला आपण तर काय करायचं, लिटरला तुम्हाला मधून मधून तुम्हाला मिक्स करायचं आहे तिथे. त्याच्यामुळे काय होईल, एनर्जी राहील पक्ष्यांना, तिथे ऊब राहील, तयार होईल. आणि जर समजा पाण्यामध्ये काही तुम्हाला इथे लिटर असं जर खराब झाले असेल तर हे काढून फेकायचं, ठेवायचं नाही आपल्याला. लिटरचं रॅकिंग करताना हे बघा तुम्हाला हे दिसतं याच्यामध्ये, लिटरचं रॅकिंग करण्यासाठी आपण हे याच तऱ्हेचं आपण हे वापरतो याच्यामध्ये. शेडमध्ये कधीही अशा तऱ्हेचे जाळे नको, हे लक्षात घ्या तुम्ही. सगळ्यात महत्वाचं भाग, चुकीच्या ठिकाणी थर्मामीटर नाही लावायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हो, ज्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचरचं आपण जे बुडिंग जे करू ना आपण त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी थर्मामीटर लावू नये. सिन्नर मधला एक अनुभव आमचा असा आहे की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी हिवाळ्यामध्ये एक ठिकाणी इंटिग्रेटेड फार्मिंग होतं. त्या ठिकाणी त्यांनी साधारणतः 5,000 ते 6,000 पक्षी आणले, चिक्स आणले डिवोल्टचे एका कंपनीकडून. आणि त्या दरम्यान जवळपास म्हणजे 1000 पक्षी त्यांचे चिक्स एकाच दिवशी गेले. मग त्यांनी आम्हाला बोलावल्यानंतर आम्ही जेव्हा बघितलं की त्या ठिकाणी मॅनेजमेंटल इश्यू होता. तर त्या ठिकाणी एक असं लक्षात आलं मला की टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअस फक्त त्यावेळेसचं, म्हणजे हिवाळा होता
आणि पक्ष्यांची संख्या जास्त होती, दाट होती, एकदम दाटी होती. म्हणजे गर्दी झाल्यामुळे काय झालं की हे जे आहे या ठिकाणी मग आपण बघितलं की याच्यामध्ये पक्ष्यांना ऊब, आपण ब्रीडिंगचा जो मला भाग बघितला त्याच्यामध्ये आपल्याला पक्ष्यांना सर्व चिक्सला आपल्याला सर्वसाधारण सर्वप्रमाणे युनिव्हर्सल मध्ये सर्वांना ऊब मिळाली पाहिजे ब्रूडरची. पण त्या ठिकाणी काय व्हायचं, जे बल्ब त्यांनी लावायला पाहिजे ते बल्ब लावलेच नाही त्याच्यामध्ये चांगल्या वॅटचे, त्याच्यामुळे काय झालं की त्या पक्ष्यांना उभच मिळाली नाही, उष्णता मिळाली नाही. आणि बाहेरचं वातावरण हे थंड असल्यामुळे, अति थंड असल्यामुळे 3 डिग्रीच होतं त्यावेळेस. त्याच्यामुळे झालं काय की ह्या ठिकाणी गर्दी तयार झाली पक्ष्यांची. या ठिकाणी गर्दी तयार झाल्यामुळे एकावर एक पक्षी पायलिंगमुळे मेले, मृत्यू झालेली आहे. म्हणून हा सर्व मॅनेजमेंटल इश्यू कधीही लक्षात ठेवायचं की आपण त्याच्यामध्ये ब्रूडरची संख्या वाढवायला आम्ही त्याला सांगितली, त्यानंतर मग तिथे मृत्यू थांबली, मग रिकवर पण झालं त्यानंतर. म्हणजे हा मॅनेजमेंटल इश्यू जो असतो याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं आपण की वातावरणाचा परिणाम हा आपल्या याच्यामध्ये होत असतो. म्हणून आपण कधी कधी ब्रूडरची संख्या वाढवायची. कधी कधी आपण इथं जर लक्षात आलं तुम्हाला की पक्षी जर एकाखाली एक बसत आहे ते म्हणजे याचा अर्थ काय, इथे तुम्हाला गरज आहे जास्त वॅटचे बल्ब लावायचे, म्हणून आपण इथे 200 वॅटचे किंवा 100 वॅटचे बल्ब वाढवायचे, असं करायचं आपण. नंतर याच्यामध्ये पाण्याच्या टाकीचं आपण नंतर समर ब्रूडिंग समरचं याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये आपण बघणार आहे. आणि दुसरं म्हणजे पक्षाचं लिफ्टिंग जे करतो आपण, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रॉयलरची आपण जी बॅच विक्री करणार आहे पक्ष्यांची विक्री, तेव्हा साधारणतः आपण काय करतो की पक्ष्यांचं प्रॉपर वेट घेतो आपण. वेट घेतल्यानंतर आपण काय करतो की त्याला वजनावर आपण पूर्णपणे त्याला विक्री करतो, जो काही सुपरवायझर असेल तर. फक्त एक बघायचं की साधारणतः याच्यामध्ये एक तर सकाळच्या वेळेला अर्ली इन द मॉर्निंग किंवा संध्याकाळच्या वेळेला, कारण की उन्हामध्ये लिफ्टिंग करू नये पक्ष्यांना, कारण की पक्षी काय करतात उन्हामध्ये धापा टाकतात. धापा टाकल्यामुळे पुन्हा त्याचा स्ट्रेस कमी होतो. म्हणून काय होतं की ब्रॉयलर पक्ष्यांचं नेहमी लक्षात घ्या, लिफ्टिंग पूर्वी 3-4 तास आधी आपण खाद्य खाणं त्याचं बंद केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि लिफ्टिंग झाल्यानंतर मग आपण त्याला शिल्लक पक्ष्या जे काही असतील त्यांना आपण खाद्य आणि पाणी द्यायला पाहिजे आपण याच्यामध्ये. शेड पासून जवळपास म्हणजे पक्ष्यांचं वजन करण्याचं जे अंतर आहे खूप लांब नको, नाही तर मग वजन आपण जे करणार आहे पक्ष्यांचं खूप लांब असलं की त्याच्यामध्ये पुन्हा स्ट्रेस होतो. एक 50 फुटाच्या आतमध्ये ते आपलं वेट करायचं, ते व्यवस्था असली पाहिजे त्या ठिकाणी. आणि याच्यामध्ये एका हातामध्ये 5 पक्षीच पकडा, नाही तर काय होतं की आपण पक्षी पकडताना खूप जास्त जर पकडले तर पुन्हा त्याचा तो स्ट्रेस वाढतो. म्हणून लंगडे पक्षी असतील किंवा काय असतील याला आपण वेगळा सेक्शन जर केला तर प्रॉपर त्याला लाईन ऑफ ट्रीटमेंट देऊन आपण त्यांना रिकवर आपल्याला करता येईल. म्हणून पक्ष्यांना आपण लिफ्टिंग करताना कोणत्याही तऱ्हेचा त्रास होऊ नये एवढी मात्र आपल्याला काळजी घ्यावं लागणार आहे. आता याच्यामध्ये एक बघणार आहे आपण की समरचं जे आहे महत्वाचं, म्हणजे कारण की काय होतं की पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याला मॅनेजमेंट चांगलं करता येईल, काही अडचण नाही. नेक्स्ट एक समरचं लावून दुसरी याच्यामध्ये एक आहे की पण समरचं जे आपल्याला हे आहे कोणतं व्यवस्थापन, याच्यामध्ये जास्त आपल्याला कटाक्षाने काळजी घ्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये समरचं बघू आपण, नाही दुसरं चेंज करून फोल्डर चेंज करून प्रेझेंटेशन. याच्यामध्ये काय होतं की बाहेरचं तापमान हे नेहमी जास्त असल्यामुळे प्रेझेंटेशन त्यानंतर घेऊ आपण. येस, त्याला येस. आता याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त करून आपली परीक्षा होणार आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळी व्यवस्थापन. उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणते प्रॉब्लेम येतात व्यवस्थापन करताना? बाहेर टेम्परेचर खूप जास्त असते, पक्षी धापा टाकतात, पक्ष्यांची वाढ होत नाही, पक्षी खाण्याचं प्रमाण कमी करतात. मग याच्यामुळे होतं काय, पक्ष्यांच्या याच्यामधलं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो आहे तो कमी होतो, क्षाराचं प्रमाण हे कमी होतं. क्षारांचं प्रमाण कमी झाल्यामुळे काय होईल, विष्ठा पातळ होते. क्षाराचं प्रमाण कमी झाल्यामुळे काय होईल, निर्जलीकरण ज्याला म्हणतो आपण, निर्जलीकरण. पक्ष्यांची विष्ठा पातळ होते आणि काय होतं की अचानक पक्षी मरायला सुरुवात होतो, म्हणजे याच्यामध्ये उष्माघात, हीट स्ट्रोक. हीट स्ट्रोक मध्ये पक्ष्यांचं मरण्याचं प्रमाण हे थोडंसं आपल्याला वाढलेलं दिसून येतं. मग आपण काय करायला पाहिजे, याच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती नेमकीच कमी झालेली असते, म्हणून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये व्हिटॅमिन सप्लिमेंट, अँटी स्ट्रेस, मग तुम्हाला मी सांगितलं व्हिटॅमिन A, D3 सगळ्यात महत्वाचं आपल्याला.
व्हेनलाइट नावाचं पावडर येते, व्हेनलाइट, ते पण सर्वात चांगलं आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्हेनलाइट, जसं आपण इलेक्ट्रोलाइट आपण घेतो ना ORS वगैरे उन्हाळ्यामध्ये, माणसांना जर आपल्याला जर थोडा त्रास जाणवला तर आपण ORS पावडर घेतो, सेम ORS पावडर सारखं हे व्हेनलाइट आहे. त्याच्यामध्ये काय होतं, सोडियम, पोटॅशियम क्लोराईड हे शरीरातलं नत्र हे जे आहे हे थोडंसं कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. तसंच पक्ष्यांना याच्यामध्ये मलूल असतात, पक्ष्यांची मुवमेंट कमी होते, म्हणून आपल्याला याच्यामध्ये व्हेनलाइट इलेक्ट्रोलाइट पावडर जे असतं हे आपण देणं गरजेचं आहे याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये एक आहे की शेडवर आपल्याला मॅनेजमेंट दुसऱ्या पद्धतीने काय करता येईल आपल्याला, की हे जे टेम्परेचर वाढलेलं आहे बाहेरचं, आणि पक्ष्यांचं टेम्परेचर ऑलरेडी जास्तच असतो, 107 डिग्री फॅरनहाईट त्याचं टेम्परेचर असतं पहिले. मग पक्ष्यांच्या शेडमध्ये आधीच टेम्परेचर वाढलेलं आहे, पक्ष्यांचं तर आहेच मुळात, मग आपल्याला काय करायचं आहे, हे टेम्परेचर कमी करायचं आहे. व्यवस्थापनामधलं सगळ्यात महत्वाचं भाग आपल्याला हे आहे की हे टेम्परेचर कमी करायचं आहे. मग कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे बघा आपण याच्यामध्ये, तुम्हाला लक्षात गेलं आता, याला फोकस कर ना, लास्ट झूम करा, झूम करून घेता. आणि याच्यामध्ये काय होतं, पक्षी खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करतो उन्हाळ्यामध्ये, मग त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये वेट लॉस ही एक मुख्य समस्या आपल्याला जाणवते, पक्ष्यांचं वजन कमी होते त्याच्यामध्ये. नसेल तर राहू द्या, नसेल तेवढंच ठेवा, कमी करा, कमी करा, बस ठीक आहे, ठीक आहे. म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, पक्ष्यांच्या शेडमध्ये आपल्याला फॅन लागेल, इथे पक्ष्यांच्या शेडमध्ये आपल्याला, जेणेकरून हवा आपल्याला याच्यामध्ये फिरती राहील. होत नाही का ऑपरेट, ऑपरेट नाही झालं, मागे मागे मागे, बॅक 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 बॅक, 2 नंबर. मग आता याच्यामध्ये काय होतं, हिट स्ट्रोक आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हिट स्ट्रोकची लक्षणे काय, याच्यामध्ये पक्षी खूप जास्त पाणी पितात, खाद्य कमी खातात, याच्यामध्ये एक होते, हालचाल कमी होते, कोंडा जो तूस आहे तो ओला होतो त्या ठिकाणी, पंख पसरून ते बसलेले असतात त्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये सावलीत बसणं पसंत करतात. मग आपल्याला याच्यामध्ये मॅनेजमेंटल जे आहे ह्या गोष्टी, काही गोष्टी आपल्याला अवलंब करावा लागणार आहे. पक्षी धापा टाकतात, उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तापमान योग्य ठेवावं लागणार आहे शेडमध्ये. म्हणून तो त्रास कमी होण्यासाठी काय करावं लागेल की पक्ष्यांच्या शेडमधील आणि बाहेरील तापमान कमी होणे योग्य राहायला पाहिजे. म्हणून आपल्याला जर व्यवस्थितपणे आपण जर नियोजन केलं तर काय होईल, की पक्ष्यांचं शरीराचं तापमान कमी होण्यामध्ये आपल्याला मदत होईल. मग आपण एक करू, याच्यामध्ये काय करायचं, आपण एक बाय स्टेप आता याच्यामध्ये आपल्याला बॅक बॅक बस. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, ह्या पीपीटी मध्ये तुम्हाला दिसेल, सकाळी आणि रात्री शेडच्या बाहेर तापमान हे कमी असतं, असं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. बघा तुम्ही पहिली स्लाईड तुम्हाला दिसेल याच्यामध्ये की पक्ष्यांच्या शरीरात जास्त उष्णता आहे, धापा टाकत आहे. आणि दुसरी जी पीपीटी आहे मधली, त्याच्यामध्ये तुम्हाला ऊन आहे तिथे आलेली, त्याच्यामुळे तिथे टेम्परेचर आहेच ऑलरेडी. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की पक्ष्यांचं तापमान कमी करण्यासाठी, आपल्याला संतुलित राहण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावं लागेल. आणि जेव्हा तापमान जास्त वाढले असतं तर पक्षी काय करतात, पायाना ते उखळतात. लिटर मटेरियल जे आहे तुम्हाला ते तिसऱ्या पीपीटी याच्यामध्ये दिसतं, याच्यामध्ये सेकंड लास्ट, नेक्स्ट. याच्यामध्ये तुम्हाला बघा, आता याच्यामध्ये आपण उपाययोजना केल्यामुळे दिवसाचं तापमान जास्त असतात, प्रतिकूल परिस्थिती असते याच्यामध्ये. म्हणून आपण इथे काय करायला पाहिजे की पक्ष्यांचं जे तापमान आहे, शेडचे तापमान जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ काय होते की तिथे उष्णता कमी टाकली जाते, म्हणून हे पक्षी धापा टाकतात. बस. आता ह्या शेड याच्यामध्ये बघा तुम्ही काय, एकदम दुपारचे हे व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला पीपीटी घेतलेला आहे. याच्यामध्ये उष्णता जास्त आहे, अशामध्ये बाहेरचे तापमान जास्त आहे, तर इथे धापा टाकतात, इथे पक्ष्यांचं म्हणजे उष्णता बाहेर पडत नाही,
मग आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी, आपण थोडस थंड करता येईल, म्हणजे शेडचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला, तुम्हाला तुरीचे पाचट जे आहे ह्या ठिकाणी आपल्याला शेड जो आहे वर टाकलं, तुम्हाला याच्यामध्ये शेडच्या वर आपण जर तुरीचे पाचट टाकले त्याच्यामुळे काय होईल, थोडंसं थंड त्या ठिकाणी तयार होईल, पक्ष्यांचं जे शेडचं जे टेम्परेचर आहे ते कमी होण्यास मदत होईल आणि अनुकूल वातावरण तयार होईल याच्यामध्ये. याच्यामध्ये एक बघा की ओपन शेडमध्ये जे तापमान आहे पक्ष्यांचं, हे आपण कमी करण्यामध्ये मदत करू शकतो. तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये दिसेल पुढच्या याच्यामध्ये बघा. आता याच्यामध्ये बघा स्ट्रेस कशामुळे हे नेमकं पक्ष्यांना, याच्यामध्ये वाहतूक आहे, टेम्परेचर जेव्हा जास्त असेल, आजाराची लागण झाली असेल एखाद्या वेळेस, किंवा जास्त पावसाळी वातावरण आहे, ह्युमिडिटी आहे, थंडी आहे, खूप आहे, खराब तापमान झालेलं आहे, किंवा खराब तूस असेल तुमचं. खराब तूस म्हणजे कधी, जेव्हा ओलसर तुमचं तूस आहे, पक्ष्यांची संख्या जास्त आहे, तर काय होईल, त्याच्यामध्ये अमोनिया वायू जो त्याच्यामधून जो बाहेर येतो, लिबरेट होतो, अमोनिया वायू दाटल्यामुळे काय होईल, पक्ष्यांचं वाढ चांगली होणार नाही त्यामध्ये. तो एक महत्वाचा भाग आहे. म्हणून आपल्याला वायू विजन, जो मला तो शब्द वापरला होता, व्हेंटिलेशन, आपल्या शेडचं व्हेंटिलेशन का बरं चांगलं असलं पाहिजे, हा जो वायू आहे अमोनिया वायू, हा आपला बाहेर आपला वायू विजन व्यवस्थित होण्यामध्ये मदत होईल. पुन्हा दुसरं म्हणजे खराब दर्जाचा जर पाण्याचा पुरवठा असेल पक्ष्यांना, तर काय होईल, त्याच्यामुळे डायरिया, इकोलाय सारखे आजार होतील. आणि लसीकरण कोणतंही असू द्या, आपलं लसीकरणच्या शेड्यूलमध्ये आपण जे लसीकरण करणार आहे, 2 दिवस आधी आणि 2 दिवसाच्या नंतर आपल्याला अँटी स्ट्रेस लिक्विड जे आहे व्हिटॅमिन AD3 हे देणं गरजेचं आहे. आता महत्वाचे मुद्दे कोणते आपल्याला याच्यामध्ये, शेडचं व्यवस्थापन आपण बघितलं, ऊब देण्याची पद्धत बघितली, मग आपण ब्रुडिंग कसं करायचं, प्रॉपर मॅनेजमेंट, पाणी देण्याची पद्धत बघितली आपण याच्यामध्ये. आता नंतर आपण बघितलं की खाद्य देण्याची पद्धत आपण बघितलेली आहे. खाद्य साधारणतः आपण 3 ते 4 वेळा आपण खाद्य विभागून दिलं पाहिजे, जेणेकरून पक्षी ही जास्त गर्दी पण होणार नाही आणि प्रॉपर त्याची वाढ चांगली होईल. आणि मोकळ्या जागेमध्ये पक्षी, म्हणजे मोकळी जागा असणं फार गरजेचं आहे. दाटी नको, एकदम दाटी असली तर काय होईल की पक्ष्यांची वाढ होणार नाही त्याच्यामध्ये. आता हे बघा, तुम्हाला शेडचं व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये आपल्याला कसं करायचं आहे, ही मोकळी जागा तुम्हाला दिसते, 2 शेड मधलं अंतर जे आहे याच्यामध्ये बाहेरची जागा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. आपण बघा, तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. मग याच्यामुळे काय फायदा होईल, आपल्याला मोकळी हवा येण्यामध्ये मदत होईल आपल्याला या ठिकाणी. बघा तुम्हाला नंतर हे जे छत दिसते तुम्हाला, याच्यावर 3 इंच जाडीचं पाचट टाकलंय त्यांनी, 3 इंच जाडीचं पाचट. त्याच्यामुळे काय होईल, वरचं जे छत आहे आपल्या ह्या शेडचं, इथे काय होईल, एक थंड होण्यामध्ये मदत होईल, टेम्परेचर कमी होईल त्याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल, याच्यामध्ये अर्धवट झाकलेलं छत नसावं, पण पूर्णपणे व्यवस्थित झाकलेलं ते असावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा, याच्यामध्ये जे दाखवलंय ना अर्धवट झाकलेलं, ते नको आपल्याला. आता बरेचदा काय होतं आपल्याला छतामध्ये, बघा याच्यामध्ये बघा तुम्ही, बाजूचा जो आहे ना शेड जो आहे, तिथे तुम्हाला ऊन आलेली दिसत आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ऊन आल्यामुळे काय होतं की पक्षी जे आहे हे थोडेसे आतमध्ये जात आहे. आतमध्ये गेल्यामुळे पक्षी एकामेकाच्या अंगावर पण बसत आहे, तिथे त्याची प्रॉपर वाढ होत नाहीये. म्हणून सूर्यप्रकाश आत येण्यापासून जर आपल्याला जर थांबवायचं असेल तर काय करायचं, आपल्याला एक साधारणतः 6 फूट हा जो तुमचा कॉर्नर आहे, हा इथे तुम्ही एक मंडप टाकायचा आहे. 6 फूट आपण इथे मंडप टाकायचा आहे. याच्यामुळे काय होईल, ही जी काही ऊन येत आहे शेडमध्ये आपल्या, ही शेडमध्ये ऊन येण्याचं आपल्याला काय होईल, प्रतिबंध होईल, म्हणजे ऊन आतमध्ये येणार नाही. बघा तुम्ही याच्यामध्ये शेडमध्ये तुम्हाला दिसतो, याच्यामध्ये अशा तऱ्हेचं वातावरण नको. मात्र शेडच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला हा पण भाग महत्वाचा आहे की जाळ्या जर वाढले तर काय होईल, आपल्या शेडच्या याच्यामध्ये ही जी हवा आहे 20% रेडिएशन हे कमी होतं. म्हणून आपण काय करायचं, नेहमी जे फेन्सिंग आहे, जे जाळ्या आपल्याला नेहमी हे आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केलं पाहिजे. याच्यामध्ये हे बघा तुम्हाला याच्यामध्ये दिसेल, वर फॉगर लावलेला आहे, याच्यामध्ये छताच्याच वर लावलेला आहे. म्हणजे याच्यामुळे काय होईल, 10 डिग्री फॅरनहाईटनं आपण हे टेम्परेचर कमी करू शकतो. त्याच्यामुळे काय होईल, मधून आपण जर स्प्रे जर केला त्याच्यामध्ये पाण्याचा छतावर, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल PPT मध्ये की त्या फॉगर्सनं काय होईल, पूर्ण वरून पाणी, हे जे फॉगर्स आहे लावलेला ह्या ठिकाणी इथे छताच्या वर, त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला शेडमधलं तापमान कमी होण्यामध्ये मदत होईल आणि योग्य आर्द्रता त्याच्यामध्ये ठेवण्यामध्ये मदत होईल. याच्यामध्ये फॉगर्स 5-5 फूट अंतरावर जर आपण हे फॉगर्स तयार केले त्या इथे आपण, तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट मिळतो. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, छताच्या काही तुम्हाला स्लाईड दिसतील, छताच्या बाजूला अगदी जवळच 10 ते 15 फूट म्हणजे पर्सेंट वाढून जर आपण हे केलं, काही अंतरावर, बरं एकदम लागून नको, याच्यामध्ये काय होईल, थोडंसं एरिएशन राहील आणि उन्हाचं पासून आपल्याला उन्हापासून आपल्याला संरक्षण करता येईल. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल
दुसऱ्यामध्ये बघा तुम्ही जे 6 इंच गवतही वाढलेलं आहे तिथे त्या ठिकाणी शेडच्या बाहेर लांब, त्याच्यामुळे पण थोडीशी उष्णता सूर्याची जी आहे ना किरणाची तीव्रता थोडी कमी होण्यास मदत होईल. परंतु एकदम शेडच्या लागूनच कोणतंही झाड नको मात्र इथे, या एकदम लागून नको. एकदम काय होईल त्याच्यामुळे, काय होईल त्या शेडच्या अगदी लागूनच जर असलं तर काय होईल, एरिएशन राहणार नाही, हवा खेळती राहणार नाही इथे या ठिकाणी. म्हणून आपण एक बघितलं पाहिजे की थोडस एक साधारणतः एक 10 फूट तरी एक अंतरावर त्यामध्ये आपल्याला थोडस लांब असलं पाहिजे. शेडमध्ये हवा खेळती राहील एवढं आपण त्याची पण काळजी घेतली पाहिजे. आता जेव्हा उष्णता प्रमाण जास्त असतो त्याच्यामध्ये आपण एक बघू, त्याच्यामध्ये बॅक बॅक ओके, त्याच्यामध्ये आपण आतमध्ये काय करतो, पक्ष्यांचा जो हा शेड आहे, पक्षी संख्या आहे, खूप जेव्हा टेम्परेचर असतं, मागच्या वेळेस आम्ही धुळ्याला बघितलं की तिथे पक्ष्यांमध्ये राणीखेत डिसीजनं मॉर्टिलिटी चालू होती पक्ष्यांमध्ये, आणि उन्हाळ्याचे दिवस होते, एक्झॉस्ट फॅन नाही, काहीच नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये आतमध्ये टेबल फॅन याच्यामध्ये आतमध्ये, आणि जे तुमचं जे हे आहे पोती लावलेले आहे तुम्ही साईडला, कर्टन लावलेलं आहे त्या ठिकाणी साईडला तुम्हाला जे काही लावलेलं आहे ना कर्टन, याच्यावर तुम्हाला पाण्याचा स्प्रे करायचा आहे. म्हणजे काय होईल, हवा जी येत आहे तुमची आतमध्ये, त्याच्यामुळे काय फायदा होईल आपल्याला, थंड हवा आतमध्ये येईल. आणि इथे तुम्हाला फॅन बसवायचे आहेत, सिलिंग फॅन पण लावायचे तुम्हाला. याच्यामध्ये बघा तुम्ही दिसेल तुम्हाला पेट स्टॉल फॅन तुम्हाला 3 इंच उंचीवर ठेवायचा, जेणेकरून आपल्याला हवा खेळती राहील. आणि वर आपल्याला सिलिंग फॅन बसवायचा, जेणेकरून आपल्याला टेम्परेचर 9 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत आपल्याला तो कमी करता येईल. 2 शेडच्या मध्ये जर आपण समजा, हे कोकणामधलं चित्र असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 शेडच्या मध्ये जर तुम्ही इथं पाणी हे ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे पण तुम्हाला इथे हवा थंड राहण्यामध्ये मदत होईल, तो एक बेनिफिट. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्ष्यांना जेव्हा आपण संगोपन करतो, तेव्हा हे जे तूस आहे, लिटर मटेरियल जे आहे, हे शेडमध्ये जे तूस आहे हे 3 इंचाच्या ऐवजी आपण इथे म्हणतो 2 इंचच ठेवायचे, सगळ्यात महत्वाचं कमी ठेवायचे. कारण त्याच्यामुळे काय होईल, धूळ जे शेडमधली धूळ असेल किंवा उष्णता हे कमी होण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आणि भुसभुशीत तो भाग असला पाहिजे, महत्वाचं म्हणजे कोणत्याही तऱ्हेचं तिथे पाणी सांडायला नको. आता शेडचं व्यवस्थापन मध्ये बघा तुम्ही, याच्यामध्ये ओली जर असली आपल्याला लिटर मटेरियल, तर आपण हे पूर्ण जे काही ढपले असतील किंवा ओली तूस असेल हे काढून टाकायचं, कारण याच्यामुळे काय होईल, तिथे रोगराई होण्याची एक शक्यता राहते. म्हणून साफ करायचं, स्वच्छता फार महत्वाची. आणि उन्हाळ्यामध्ये पक्षी काय करतात की पाणी तिथे जास्त ड्रिंकरचा वापर, पाण्याचा वापर होत असल्यामुळे पाणी सांडण्याचं प्रमाण पण जास्त असते, आणि स्वतःच्या पायाने ते काय करतात, लिटर मटेरियल असं उकळून काढतात. हे बघा शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, याच्यामध्ये तूस उकळून काढतात. का बरं, तापमान कमी करण्यासाठी स्वतःचं. म्हणून आपण थोडंसं व्यवस्थापन याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवणे गरजेचं आहे. ओलं तूस आणि ह्या खपल्या जे आहे हे आपण काढून टाकायचं, कारण की याच्यामध्ये काय होतं की याचं जर प्रमाण जर जास्त असलं तर याच्यामध्ये अमोनिया गॅस जास्त तयार होतो. अमोनिया गॅस जर जास्त तयार झाला तर पक्ष्यांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपल्याला इथे ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता ज्या काही पाण्याचा जो पुरवठा होतो आपल्याला शेडमध्ये, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल आहे पिपरीमध्ये की पाण्याची टाकी जी आहे, कारण की गरम पाणी जर इथे जर तुमची पाण्याची टाकी असेल, पाण्याचा पुरवठा होत असेल, तर उन्हाळ्यामध्ये काय होईल की गरम पाण्याचाच पुरवठा पक्ष्यांना होणार. म्हणून आपण काय करायला पाहिजे की त्या पाण्याचं जे टाकी आहे त्याच्यावरच एक शेड तयार करायचं, किंवा त्याला चुन्याचं, जर तुम्ही त्याला हे दिलं, चुना दिला, तर काय होईल, तापमान कमी होण्यामध्ये त्याची मदत होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील आहे शेडमध्ये की वरून छत दिलेलं आहे आणि त्याला पोत्यानं त्याला पॅकिंग केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला एक बेडिंग चांगलं त्याला आजूबाजूला. असं नको का उन्हाळ्यामध्ये छत म्हणजे पूर्ण टाकी पाण्यामध्ये, टाकी ओपन मध्ये आहे आणि गरम पाण्याचा पुरवठा आपल्याला व्हायला नको. नेहमी थंड पाण्याचा पुरवठा पक्ष्यांना कसा होईल याकडे आपण कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल का पाण्याचं, त्यांना बघा टाकीला काय केलं, चुना पण दिलेला आहे आणि इथे वर त्याला गवताचं त्याला कोटिंग केलंय, मस्त गवत त्यांना लावून व्यवस्थित छत तयार केलेलं आहे, नारळाच्या फांद्याचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून एकंदरीत याच्यामध्ये काय होईल की सूर्यप्रकाशापासून टाकीचं आणि पाणी गरम होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेता येईल. आता आपण एक दुसरं मग तुम्हाला मी सांगितलं होतं की एक नवीन कन्सेप्ट जो आता आलेला आहे व्यवस्थापनामधला, एक तो आपण बघणार आहे. आपण आता पण त्याच्यामध्ये चीकचं मॅनेजमेंट पाहिलं आपण, याच्यामध्ये ग्रोवरचं बघितलं आतापर्यंत आपण.
लेयरचं मॅनेजमेंट पाहिलं आपण याच्यामध्ये, अंडी देणाऱ्या पक्ष्यांचं. पाण्याचं व्यवस्थापन आपण बघितलं आतापर्यंत. पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भेडसावणारा प्रश्न आहे आपल्याला व्यवस्थापनामध्ये, उन्हाळ्याचं व्यवस्थापन पाहिलं. पण आता काही ठिकाणी ज्यांचं एक चांगल्या प्रकारे त्यांचा वेल सेटअप जर असेल काही, त्याच्यामध्ये आपण काय करतो की नवीन कन्सेप्ट जो आलाय आता एन्व्हायरमेंटल कंट्रोल, EC ब्रॉयलर. आणि शेवटी आपण काय घेणार आहे, बॅकयार्ड पोल्ट्रीवर पण आपण आज फोकस करणार आहे. एन्व्हायरमेंटल कंट्रोल जो आहे ब्रॉयलर फार्मिंग, याच्यामध्ये एक बघू आपण. मोठ्या नाही बघ करे स्पेस, मोठे फोटो फक्त ओके. त्यांना मोठं दिसलं नाही का ते? दिसलं ओके. आता मी फक्त फोटो तुम्हाला शेअर करणार आहे EC ब्रॉयलर फार्मिंग मध्ये. फक्त आपण याचं एक जाणून घेऊया की EC ब्रॉयलर फार्मिंग मध्ये काय, म्हणजे आपल्याला बेनिफिट काय आहे, काय डिफरन्स आहे. मोठ्या मोठ्या तुम्ही जर पोल्ट्री इंडस्ट्री जर बघितल्या, व्यंकटेश्वर रायचुरी असतील, गोदरेज आहे, सगुन आहे. आता आपल्याकडे पण भरपूर लोकांनी फॉलो केलं. आपण अवनीश अॅग्रोला गेलो होतो. शिंदे साहेब त्यांचे पायनियर आहेत, खूप चांगलं त्यांचं गायडन्स आहे त्या ठिकाणी. तर आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही EC ब्रॉयलर फार्मिंग जर बघितलं, त्यामध्ये एक बघतो आपण की EC ब्रॉयलर फार्मिंग मध्ये आणि नॉर्मल फार्मिंग मध्ये काय फरक आहे. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की एक साधारणतः आपण 45 डेजचं एक उदाहरण घेऊ आपण. 45 डेज मध्ये आपल्याला 2.6 kgचा 2.6 kg वजनाचा पक्षी आपल्याला तयार होतो अप टू 45 डेज. याच्यामध्ये 1.6 ठीक आहे. पण याच्यामध्ये एक आहे की एरिएशन आहे, लिटर सिस्टीम आहे, याच्यामध्ये मोकळे वातावरण असल्यामुळे काय की रोगराई होण्याची, मृत्यू होण्याची म्हणजे मॉर्टिलिटी रेट हा थोडासा जास्त राहतो. आजाराचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये जास्त राहतो. पण तेच जर आपण EC ब्रॉयलर फार्मिंग मध्ये काय होईल, इथं बघा हा शब्द काय, EC म्हणजे एन्व्हायरमेंटल कंट्रोल. याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं आतमध्ये पूर्ण पॅक असतो हा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, याच्यामध्ये काही फोटो तुम्हाला दाखवणार आहे मी ऑपरेट करून त्याला फोटो. तर याच्यामध्ये एक आहे की बाहेरची हवा आतमध्ये आणि आतली हवा बाहेर जाण्यासाठी इथे सर्व ऑटोमॅटिक, इथे एक्झॉस्ट फॅन सर्व बंदिस्त असते आतमध्ये पूर्णपणे. तुम्हाला या शेडमध्ये दिसेल, बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काही फोटोग्राफ करून ते लक्षात येईल तुम्हाला की एन्व्हायरमेंटल कंट्रोल मध्ये काय होतं की मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आहे. लेबर लागणार नाही इथे मध्ये आपल्याला, माणसांची कमतरता कमीत कमी लोकांमध्ये आपण सर्व हायली ऑटोमॅटिक पूर्ण याच्यामध्ये होणार आहे. याच्यामध्ये एकच आहे की हा जो 45 दिवसाचा कालावधी हा आपण कमी करून कितीवर आणतोय, अप टू 35 डेज ओनली, 35 to 36 डेज. 35 ते 36 दिवसामध्येच आपल्याला पुढे फॉरवर्ड करायला त्याला आतमधलं दिसून दिसेल. 35 ते 36 दिवसामध्ये जर आपल्याला 2.6 kgचा जर पक्षी होत असेल तर निश्चितच आपल्याला फायदा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे 10 दिवस आपले इथले जे रिड्यूस केलेले आहे, ह्या दिवसामधला होणारा जो खर्च आहे फीडवरचा. कारण की आपण बघितलं तर पोल्ट्रीच्या व्यवसायामध्ये आपल्याला फीडवरच 70 to 80%, 75% आपला खर्च होतो. ही फीड कॉस्ट जर कमी करायची असेल, कारण की आता पोल्ट्री व्यवसायाला एकच भेडसावणारा प्रश्न आहे, प्रोडक्शन कॉस्ट किती कमी करायची, कशी कमी करायची, फीडवर होणारा खर्च कमी कसा करायचा. म्हणूनच आपण आता फोकस करतोय की कमीत कमी दिवसामध्ये याचं वजन 2.6 kg कसं होईल, हे आपण याच्यामध्ये बघतोय. EC ब्रॉयलर फार्मिंग त्यासाठीच आपण फॉलो करतोय. आता थोडंसं हे तुलनेने कॉस्टली आहे, पण नवीन कन्सेप्ट आलेला आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही आतमध्ये फोटो तुम्हाला मी शेअर करतोय, बघा तुम्हाला आतमध्ये सगळं हायली ऑटोमॅटिक राहणार आहे. याच्यामध्ये एक्झॉस्ट फॅन आहेत, बघा तुम्ही एक्झॉस्ट फॅन दिसतात तुम्हाला PPT मध्ये. आतली हवा बाहेर आणि बाहेरची हवा आतमध्ये सोडण्याचं काम ते करतात. पूर्ण ऑटोमॅटिक फीडर, ड्रिंकर्स त्याच्यामध्ये असतात याच्यामध्ये कम्प्लिटली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो 10 दिवसातला फरक आहे फीड कॉस्टचा, बघा तुम्ही त्यांची लिटर अरेंजमेंट कशी आहे, फीडरची अरेंजमेंट बघा तुम्ही कशी आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसते साईडला. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एकच आहे की आपल्याला एन्व्हायरमेंट कंट्रोलमध्ये की मृत्यू होण्याचं प्रमाण, डिसीज रोग प्रतिबंधक उपाययोजना याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण फॉलो करतो. 2 गोष्टी महत्वाच्या पोल्ट्रीच्या व्यवसायामध्ये आपण बघितलं असेल की मॅनेजमेंट, व्यवस्थापन पक्ष्यांचं. एक सक्सेसफुल जर चांगला बिझनेस आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काय गोष्टी महत्वाची आहे,
दैनंदिन पक्ष्यांचं व्यवस्थापन आणि दुसरं म्हणजे रोग प्रतिबंधक उपाययोजना. आजारच्या बाबतीत काल आपण बघितलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारचं काल गिरीश पाटील साहेबांनी आपल्याला डिलिव्हर केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आज मात्र दुसरी जो बाजू आहे महत्वाची ती म्हणजे मॅनेजमेंट, व्यवस्थापन. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता याच्यामधलं एक दुसरा जो पार्ट आहे की हे झालं कमर्शियल इंडस्ट्रीच्या दृष्टीने आपण जे बोललो आता. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ब्रॉयलर फार्मिंग असेल किंवा लेअर फार्मिंग असतील याच्यामध्ये. पण आता एक बघा याच्यामध्ये की माननीय पंतप्रधान महोदय यांनी 2030 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे ही महत्वाकांक्षी जी योजना आहे. याच्या अंतर्गत आपल्याला पशुपालकांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जे ट्रायबल एरियामध्ये आहे, जे आपल्याला आदिवासी भागामध्ये जे लोक आहेत त्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट जर करायचं असेल तर आपल्याला काय कशावर फोकस करायचं आहे? बॅकयार्ड पोल्ट्रीवर. बॅकयार्ड पोल्ट्रीवर आपण थोडंसं याच्यामध्ये बोलणार आहे. बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग कमीत कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारचं आपण हे करू शकतो. तुम्ही बघितलं असेल जे काही आदिवासी भाग आहे, मेळघाट धारणी असेल अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा इकडे कळवणचा भाग आहे, पेठचा भाग आहे, याच्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये आपण चांगल्या प्रकारचं आदिवासी भागातील लोकांसाठी उपजीविकेचं साधन म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. म्हणून आपण एक बघितलं पाहिजे की याच्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये व्यवस्थापन कसं करता येईल. म्हणजे याच्यामध्ये एक उद्देश काय आहे बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंगचा की जे आदिवासी भागामध्ये लोक आहेत त्यांना आपल्याला उपजीविकेचं साधन तयार करणे, एक रोजगार निर्मिती करणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती करणे. दुसरा भाग म्हणजे जे काही ट्रायबल भागामध्ये जे आपले आदिवासी बांधव आहेत, बंधू भगिनी असतील तिथे त्यामध्ये त्यांना प्रोटीन रिसोर्स आपल्याला डेव्हलप द्यायचा आहे. त्यांना प्रथिनयुक्त आहार त्यांना मिळाला पाहिजे, हा एक मागचा उद्देश आहे. तुम्ही बघितलं असेल की आदिवासीच्या भागामध्ये पालघर असेल, ठाणे असतील किंवा बाकी मेळघाट सारखा भाग आहे, त्या ठिकाणी कुपोषणग्रस्त जो भाग आहे, लहान मुलांमध्ये कुपोषणाचं जे प्रमाण आहे, गरोदर माता भगिनी असतील त्यांना चांगल्या प्रतीचा उत्तम आहार मिळाला पाहिजे, प्रोटीनयुक्त आहार मिळाला पाहिजे, ही त्यामागची एक संकल्पना आहे. ते मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला हे जे आहे सुधारित गावरानी जातीच्या पक्ष्यांचं जर आपण जर संगोपन केलं त्या ठिकाणी आणि आपण चालना जर दिली, प्रोत्साहन जर दिलं लोकांना, याच्यामुळे आपल्याला काय बेनिफिट होणार आहे याच्यामध्ये की त्यांना एक प्रथिनयुक्त आहार पण मिळेल आणि दुसरं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 2 पैसे त्यांच्या हातात पडतील. म्हणजे एक रोजगार निर्मिती पण तयार होईल, एक अर्थार्जन होईल, त्यांना एक चांगल्या प्रतीचं साधन मिळेल त्यांना आणि पैसा खेळता राहील. याच्यामध्ये एकच भाग महत्वाचा आहे की याच्यामध्ये की पशुपालकांना आपल्याला तिथले जे आदिवासी भागातील बांधव आहे यांना आपल्याला प्रोत्साहन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथलं रोजगार निर्मिती तयार होईल. आता याच्यामध्ये एक बघा की याच्यामध्ये जे नियोजन म्हणजे व्यवस्थापनाचा जर भाग जर बघितला आपण तर एक बघूया आपण की कमीत कमी पैशामध्ये कसं शेड करायचं. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तेलाचे जे पिपे आहे याच्यामध्ये शेड जर तयार करायचं आहे आपल्याला, एक साधारणतः 50 पक्ष्यासाठी आपण बघूया. 50 पक्ष्यांचं संगोपन त्यांना करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 10 फूट लांब आणि 5 फूट रुंद 10 बाय 5 ची जर जागा घेतली आपण, काय याच्यामध्ये 50 पक्षी आपले रेअर होतील आरामात. झालं 1 स्क्वेअर फूट प्रमाणे. आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त तुम्हाला तेलाचे जे पिंप असतात त्याची पत्रे तयार करायचे. तुम्हाला तेलाचे पत्रे तुम्हाला का बरं, हे जे शेड आहे, हे जे शेड आहे वर लावण्यासाठी बघा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तेलाचे शेडचे हे पत्रे, जे तेलाचे जे पिंप्यांचे पत्रे आहे ना, हे पत्रे तुम्हाला इथे लावायचे आहे. आपल्याला काय लागणार अजून, बांबूच्या काठ्या लागणार आहे याच्यामध्ये. ह्या बांबूच्या काठ्या लागणार आहे लांब इथे आणि एक लोखंडी तार लागणार आहे आपल्याला. लोखंडी तार का बरं, याला म्हणजे पॅकिंग करायला व्यवस्थित सगळ्या याच्यामध्ये. आणि याचा खर्च जर काढला तुम्ही पूर्णपणे एस्टिमेट काढलं तर एक साधारणतः हे 500 रुपयापर्यंत हे सर्व आपल्याला एका 50 पक्ष्यांसाठी आपण एक चांगल्या प्रतीचा एक खुराडा तयार करू शकतो. 450 ते 500 रुपयामध्ये आणि याच्यामध्ये. आणि दुसरा भाग म्हणजे याच्यामध्ये हे होईल की रेग्युलर आपल्याला लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना त्याच्यामध्ये आपल्याला एक आहे की रेग्युलर अंडी मिळण्यासाठी, अंडी उत्पादन किंवा पक्ष्यांची वाढ होण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करायचं आहे आपल्याला. याच्यामध्येच एक शासनाची जी योजना आहे मदर युनिट योजना, आता बघितलं असेल पशुसंवर्धन विभागाकडून तुम्ही की मदर युनिट योजना आपण त्याच्यासाठीच आहे. पशुसंवर्धन विभागाची खूप चांगली महत्वाकांक्षी योजना आहे. त्याच्यामध्ये आपण
पक्षी जे आहे ज्या भागामध्ये जिथे आदिवासी भागामध्ये जो एक क्लस्टर जो बघितला आपण, जिथे आपल्याला कुपोषणग्रस्त जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला पशुपालकांना प्रोत्साहित करायचं, आदिवासी भागातील लोकांना, आणि कुपोषण दूर करण्याच्या दृष्टीने प्रोटीनयुक्त आहार देण्याच्या दृष्टीने आपल्याला ही योजना राबवायची आहे. आणि निश्चितच यातून एक चांगला आहार आपण पशुपालकांना किंवा ह्या आदिवासी भागातील बंधूंना, आपण माता भगिनींना आपण हे प्रोव्हाइड करू शकतो. एक सकारात्मक दृष्टिकोन आहे याच्यामध्ये, बॅकयार्ड पोल्ट्रीच्या याच्यामध्ये. त्र्यंबकच्या भागामध्ये शिंदे साहेबांनी खूप चांगले एफर्ट्स घेतलेले याच्यामध्ये, खूप चांगल्या तऱ्हेचे याच्यामध्ये आम्ही बघितले. त्या ठिकाणी पीपीपीची योजना असेल, मदर इंडीची योजना असेल, याच्यामधून लोकांना खूप चांगला फायदा झालेला आहे. निश्चितच याच्यामधून लोकांना रोजगार निर्मिती पण तयार झाली, असार्जन झालेलं आहे, आणि चांगलं त्यांचं स्वतःचं दैनंदिन जीवन चांगलं जगण्याचे एक चांगल्या प्रतीचं ते जीवन जगू शकतात. त्यामध्ये निश्चित एक चांगला याच्यामध्ये बॅकयार्ड पोल्ट्रीमुळे त्यांना हा फायदा मिळणार आहे. आज या ठिकाणी बराचसा व्यवस्थापन, पक्ष्यांचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण आणि बायोसिक्युरिटी मेजर्सवर आज आपण चौथ्या दिवशीचं पुष्प जे होतं त्यामध्ये आपण गुंतलेलं आहे. एक खूप चांगला जो उपक्रम आहे, एक कृषी प्रसार फाउंडेशन जो आहे तो पशुधन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने करत आहे, पण खूप चांगलं त्यांचं कौतुकास्पद हा एक कार्यक्रम आहे, चांगला उपक्रम आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ते कार्यक्रम आयोजित करतात आणि निरंतर पशुपालकापर्यंत पोहोचण्याचं हे एक माध्यम आहे. निश्चितच याच्यामधून एक चांगले उद्योजक तयार होतील याची मला पूर्ण खात्री आहे. आपण व्यवसाय सुरू करताना आपण सुरुवात जरी केली कमीत कमी याच्यामध्ये, तरी निश्चितच बरेचसे उदाहरणं मी बघितले आहे की ते एक साधारण 100 कोंबड्यांपासून त्यांनी सुरुवात केली, आज ते 5,000 10,000 लेअरचे चांगले एक प्रोड्युसर झालेले आहे. असे बरेच उदाहरणं आहे आपल्याकडे. म्हणून लोकांना एक प्रोत्साहन दिलं गेलं तर निश्चितच याच्यामध्ये चांगला स्कोप आहे. एक कृषी प्रसार फाउंडेशनच्या वतीनं जे आज संयोजकांनी मला इथे आपल्याशी हिरगुज करण्याची जी संधी दिली, निश्चितच मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं एक अभिनंदन करतो की एक चांगले उपक्रम या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या लोकांना, कारण की ही एक संधी पण आहे. विचार करा तुम्ही, मागे तुम्ही मध्यंतरी बघितलं असेल पेपरमध्ये की 2-3 महिला होत्या मुंबईच्या, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी एक संधीमधून त्या गोष्टीकडे बघितलं. कुठे आपण बाहेर जाऊ शकत नाही, तर त्यांनी काय केलं की भाजीपाला विक्री करायच्या त्या, आणि कोणी लोक बाहेर जात नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की पॅकिंग करून घरपोच सेवा त्यांनी सुरू केली. कोरोनाच्या काळामध्ये घरपोच सेवा पॅकिंग दिल्यामुळे झालं काय की लोकांना जाग्यावरच चांगल्या प्रकारचा प्रतीचा भाजीपाला त्यांना मिळायला लागलेला आहे, त्याच्यामधून त्यांना 2 पैसे पण मिळायला लागलेले आहे. अशा तऱ्हेचं आपण पण एक चांगल्या प्रतीचा एक करू शकतो. म्हणून मला एक शेवटी एक दादा सांगायचं आहे की मार्केटिंग हा फार महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये, की आपलं प्रॉडक्ट्स तयार झाल्यानंतर आपल्याला जर विक्री करायचं असेल तर आपल्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे, आपल्याला ब्रँडिंग पण करता आलं पाहिजे. त्याचं मध्यंतरी आमचा विषय पण झाला होता याच्यावर शिंदे साहेबांनी माझा, की पोल्ट्री धारक जे आहे आपले, एक प्रोड्युसर काही लोक आहेत आपले चांगले, तर त्यांना आपण का नाही चांगलं सांगू शकत की आपण एखादं पोल्ट्रीवर जर जे एग्ज असतील व्यवसाय करणारे, त्याच्यामध्ये जर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही ब्रँडिंग करताना त्या अंड्यावर तुम्ही कधी बघितलं का एक्सपायरी डेट वगैरे असते म्हणून? मॉलमध्ये तुम्हाला दिसतील काही कंपन्यांचे, बघा तुम्ही मॉलमध्ये, तर अंड्यावर जर त्यांनी जर हे केलं, एक पंच केला त्यांना की एक्सपायर डेट असेल किंवा बेस्ट बिफोर 3 days 4 days 5 days, त्याच्यामुळे काय होईल की एक विश्वासार्हता निर्माण होईल, चांगल्या क्वालिटीची तयार होईल, चांगल्या प्रतीचं आपण चांगलं उत्पादन देतोय हे लोकांच्या प्रती एक विश्वास निर्माण होईल. आणि लोक काय करतात की चांगल्या प्रतीचं जर एखादं प्रॉडक्ट असेल तर निश्चितच त्याला 2 पैसे जास्त द्यायला तयार असतात. म्हणून एक चांगलं ब्रँडिंग जर तयार केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये एक फायदा मिळू शकतो. अंड्यांचं असेल किंवा कोणतं का असेल प्रॉडक्ट, आपल्या एक चांगल्या प्रतीचं जर ब्रँडिंग असेल तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होतो. तर एकंदरीत आज आपण बऱ्याच गोष्टी व्यवस्थापनाच्या संदर्भातल्या कव्हर केल्या, बायोसिक्युरिटी मेजरच्या केल्या, आणि सर्व पशुपालक, कुक्कुटपालक, प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींना मी आवाहन पण करतो की एक निश्चितच चांगला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण जर ही सुरुवात केली, निश्चितच आपण एक चांगले उद्योजक व्हाल याची मला पूर्ण खात्री आहे, आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आज इथे आपण हे सत्र थांबवतो. धन्यवाद. नमस्कार पशुपालक बंधू भगिनींनो, आज आदरणीय डॉक्टर झोड सर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा नाशिक, खूप चांगला आजचा जो काय सगळा पोर्शन सरांनी जो कव्हर केला तो अतिशय आपल्याला हा व्यवसाय करत असताना अगदी पावलोपावली उपयोगी पडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आजचा आपला 4था दिवस
साचं सेमिनार या ठिकाणी संपलेलं आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी आज जे सर आपल्याला इथं दिसत आहेत, हे सर उद्याच्याला आपल्याबरोबर या ठिकाणी बोलायला येणार आहेत. सरांचे पण बरेच चांगले विषय आहेत. सरांचं नाव डॉक्टर पाईकराव सर आहे. सर नाशिक जिल्ह्यातल्या कळवण या ठिकाणी तालुक्याची धुरा सांभाळतात. काही प्रश्नोत्तर आलेले आहेत, मला वाटते काही प्रश्नोत्तराबद्दल किंवा आपण एक शेवटी एक किंवा दोन हो चालेल, आपण दिवसाचा दोन प्रश्न मंजुषा एक कार्यक्रम त्याच्यामध्ये ठेवलेला आपण बोलणारच आहोत. हो. तरी परत एकदा कृषी प्रसार फाउंडेशन आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार. Thank you. सरांसाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू. चांगला उपक्रम आहे.